हॅलो, वेलकम. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. अजून बरेच लोक जॉईन होत आहेत. ओके. सो तोपर्यंत आपण थोडीशी चर्चा करू कालच्या विषयावर आणि मग आपण पुढे जाऊ. ओके. सो काल सांगितलेली ऍक्टिव्हिटी किती लोकांनी करून बघितली? काल सूर्यनमस्कारची ऍक्टिव्हिटी सांगितली होती. उठल्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे? सूर्यनमस्कार करायचे आहे. राईट? कोणते सूर्यनमस्कार सांगितले होते ना? दोन्ही हात असे ठेवायचे. एक हात, या हातामधून एनर्जी घ्यायची आणि या हातामधून जे एक्सेस एनर्जी आहे ती सोडायची आहे. ओके. सो हे किती लोकांनी केलं आहे? जस्ट टाईप मी इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. चॅट बॉक्समध्ये मी टाईप करायचं आहे. 3 मिनिटापर्यंत ही ऍक्टिव्हिटी करायची आहे रोज उठल्यानंतर. सो ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहे. प्लीज मेक शुअर युअर व्हिडिओ इज ऑन. किती लोकांनी केली ऍक्टिव्हिटी? ओके. साधना मॅडम, आश्लेषा मॅडम, सानिकाजी, संगीताजी, सुनीताजी, सर्व लेडीजच आहे. सर्व. शीला मॅडम, मीनाक्षीजी, नारी शक्ती है. सब सब नारी शक्ती. तनिष्का जी, चित्रा मैडम, अश्विनी जी, शुभम. ओके. वातावरण कसंही असू द्या, तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी करा, है ना. शुभम म्हणतात ढगाळ वातावरण होतं, सूर्य दिसलाच नाही मला. सूर्य नाही दिसला तरी चालते, तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी करा. ठीक आहे. ओके. कारण नका देऊ. कारण दिले तर मग आपल्याला कारणच देत राहावं लागेल. चला. सो किती लोकांचा चौथा दिवस आहे हो आज? जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं मला. किती लोकांचा चौथा दिवस आहे? टाईप 4 इन द चॅट बॉक्स. किती लोकांचा पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे? टाईप इन द चॅट बॉक्स. ज्या ज्या लोकांचा चौथा दिवस असेल त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन की तुम्ही 4ही दिवस इकडे आहात. ज्यांचा तिसरा, दुसरा, पहिला दिवस असेल त्यांनी मागच्या रेकॉर्डिंग बघून घ्यायचे आहे. रेकॉर्डिंग बघण्यासाठी सागर गारवे चॅनल सर्च केलं तुम्ही यूट्यूबला तर तुम्हाला रेकॉर्डिंग दिसतील. त्या पब्लिक रेकॉर्डिंग आहेत. ठीक आहे. अजून एक गोष्ट, जे इथं 4 दिवस झाले आहे त्यांच्यासाठी स्पेशली. ओके. याचा अर्थ आहे की तुम्ही सिन्सिअर आहात. याचा अर्थ आहे की तुम्ही खरंच काहीतरी लाईफमध्ये चेंज करण्याचा प्रयत्न करत आहात किंवा त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न चालू आहेत. ठीक आहे ना. अजून एक महत्वाची गोष्ट की बरेच लोक आम्ही बघतो की पहिल्या दिवशी 300-500 लोक येतात. दुसऱ्या दिवशी आकडा कमी. तिसऱ्या दिवशी अजून कमी. चौथ्या दिवशी अजून कमी. पाचव्या दिवशी अजून कमी. आणि 6व्या दिवशी तो आकडा जाता जाता 70, 80, 100 वर जाऊन थांबतो. त्याची दोन कारणं असू शकतात. असू शकतात असं म्हटलं मी. आहेतच असं नाही, असू शकतात दोन कारणं. एक तर फ्री प्रोग्राम है, क्या है अभी नहीं तो बाद में कर लेंगे, है ना. नहीं करेंगे. तो एक कारण असू शकते. नंबर दोन कारण हे असू शकते की मला बदलायचं तर आहे, पण मला मेहनत करायची नाही आहे. कुछ ऐसा हो मॅजिक की रातों रात मेरी जिंदगी बदल जाए. असं होते का हो? तुमच्याकडे असेल असा फॉर्म्युला तर मलाही सांगा. कशाला मी 6 दिवस क्लास घेत बसतो आहे की नाही. मी तो काहीतरी फॉर्म्युला वापरतो. किती लोकांना माहित आहे फॉर्म्युला? सांगा बरं जरा. सो देअर इज नो सच फॉर्म्युला. ओके. यू हॅव टू टेक सम एफर्ट्स. तुम्ही ते कशी घ्या. तुम्ही ते शारीरिक एफर्ट्स घ्या, मानसिक घ्या, वैचारिक घ्या, पण तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील. इफ यू वॉन्ट टू चेंज समथिंग. जो कल तक मिला है उसे अगर बदलना चाहते हो तो जो कल तक किया है उसे भी बदलना पड़ेगा. कल तक जो किया वही ऐश करोगे तो वही मिलेगा जो कल तक मिला है. ठीक आहे. सो बऱ्यापैकी लोक आता जॉईन झालेले आहे. आपण आजच्या सेशनला आपण सुरुवात करू. रेकॉर्डिंग ही प्रत्येक दिवसाची आपण ग्रुपमध्ये शेअर करत आहोत. त्यामुळे ज्या ज्या लोकांना पॉसिबल नाही, शक्य नाही, जॉब आहेत, त्यांनी रेकॉर्डिंग नक्की जाऊन बघावी असं मला वाटते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की रेकॉर्डिंग बघितल्यानंतर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट तुम्ही करणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण सांगतो मी. ते एक कमेंट म्हणजे काय कमेंट करायची ते पण सांगतो मी. की तुम्ही त्या संपूर्ण व्हिडिओमधून काय एक गोष्ट शिकले, व्हॉट यू लर्न. काय एक गोष्ट समजली. 1 तासाचं सेशन आहे. 1 तासामध्ये काय एक गोष्ट समजली तुम्हाला, एवढं आपण लिहिलंच पाहिजे. त्याला म्हणतात एक्सप्रेस होणे. जर का आपण एक्सप्रेस नाही झालो, जर का आपण एक्सप्लेन करू शकलो नाही की आपण काय शिकलो, तर मग आपण ते शिकलो हे आपण विसरून जाऊ काही दिवसात. पण ते जर आपण शिकलो, ते आपण एक्सप्लेन केलं, ते आपण लिहिलं, तर आपल्याला ते जास्त काळ काय राहील, लक्षात राहील. ओके. ठीक आहे.
सो चला आजच्या सेशनला आपण सुरुवात करू. आज आपण एनर्जी या विषयावर शिकणार आहोत. ॲक्च्युली आपण मागील 6 दिवसापासून, सॉरी मागील 4 दिवसापासून आणि पुढचे 2 दिवस म्हणजे 6 दिवस आपण एनर्जी या विषयावरच चर्चा करत आहोत. आपण एनर्जीच शिकत आहोत. आपण ऊर्जा शिकत आहोत, ब्रह्मांडीय ऊर्जा. ओके, की जे तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, प्रत्येकामध्ये, या ब्रह्मांडामध्ये सर्वांमध्ये आहे. पण त्याला चॅनलाइज कसं करायचं, जसं की मी एक एक्झाम्पल दिलं होतं 1-2 दिवसाआधी, जेवढं की मला आठवते, की MSCB मध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, पण ती डायरेक्ट आपल्या घरी येते का? नाही. त्याला चॅनलाइज केल्या जाते. डीपीमध्ये आणल्या जाते, वायरमध्ये हे केल्या जाते. नंतर आपल्या ठिकाणी एक मीटर लावल्या जाते. नंतर त्याला बटन, स्विच हे लावल्या जाते. आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला गरज आहे, तेव्हा तुम्ही ते स्विच ऑन करता आणि ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचते, किंवा ती एनर्जी तुमच्या घरातल्या ज्या काही इक्विपमेंट्स आहेत त्याला चालवते. त्याला म्हणतात चॅनलायझेशन. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? येस, नो? शो मी युअर हँड एव्हरीबॉडी. क्लिअर आहे? येस. सो यू आर अटेंडिंग एव्हरी सिंगल डे. पुन्हा एकदा टाईप करा चॅटबॉक्समध्ये किती लोकांना 4 दिवस झालेले आहे या सेशन अटेंड करताना. टाईप 4 इन द चॅटबॉक्स. ज्या लोकांना 3 दिवस 2 दिवस झाले असतील त्यांना मी आवर्जून विनंती करतो की तुम्ही जाऊन रेकॉर्डिंग बघा. बिकॉज दिस प्रोग्राम इज फॉर यू. तुमच्यासाठी हा प्रोग्राम आहे. ठीक आहे. चला. सो उद्या, म्हणजे उद्या आपण मेडिटेशनची प्रॅक्टिस घेणार आहोत. उद्या आपण हे बघणार आहोत की कशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करू शकता रेकीची, कशा प्रकारे तुम्ही मेडिटेशन करू शकता ते तुम्हाला उद्या शिकवण्यात येणार आहे. आणि परवा तुमची अटेनमेंट म्हणजे पहिल्या लेवलची दीक्षा ती जी आहे तुमची ती परवा होणार आहे. तो परवाची रेकॉर्डिंग कोणालाच मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. जे लोक रेकॉर्डिंग बघत असतील, पहिल्या परवाची रेकॉर्डिंग कोणालाच मिळत नसते. शेवटच्या दिवसाची रेकॉर्डिंग आम्ही देत नसतो. फक्त 5 दिवसाच्याच रेकॉर्डिंग देतो. त्यामुळे परवाचा दिवस तुम्हाला काहीही असेल 1 तास काढा. जॉबमध्ये असाल तरी 1 तास सुट्टी काढा. 1 तासात सुट्टी काढा. लंच ब्रेक 2 ते 3 घ्या. ॲडजस्टमेंट करा. करता येते. सगळं काही होते जर का आपण प्रयत्न केले तर. चला आजच्या दिवसाला सुरुवात करू. आज आपण शिकणार आहोत एनर्जी. स्पेसिफिकली एनर्जी काय आहे याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देणार आहोत. सो व्हॉट इज एनर्जी? तुम्हाला काय वाटते जरा चॅटबॉक्समध्ये सांगा बरं. व्हॉट इज एनर्जी? एनर्जी व्हॉट? तुम्हाला काय वाटते एनर्जी म्हणजे काय आहे? तुमच्या शब्दात काय आहे एनर्जी म्हणजे काय? काही लोक ऊर्जा लिहितात बरं चॅटबॉक्समध्ये. हा नेहमीचा अनुभव आहे माझा. ऊर्जा म्हणजे ते ट्रान्सलेशन करून सांगतात की एनर्जी म्हणजे ऊर्जा. नाही, माझं म्हणणं आहे तुमचं मिनिंग काय आहे, तुमच्या मनात काय मिनिंग आहे त्याचं. एनर्जी म्हणजे काय? कोणीतरी लिहिलं आपल्यामधील उत्साह, शक्ती, पॉवर, एनर्जी एक लाईक ह्युमन वाइब्स. ओके, न दिसणारी शक्ती. व्हेरी गुड. चैतन्य, पॉझिटिव्हिटी, आंतरिक ऊर्जा, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणे, फिलिंग, बदल घडवण्याची इच्छा. ओके, अजून टाईप करा. एक्साइटमेंट. व्हेरी गुड. ग्रॅटिट्यूड, इच्छा, कोणी कोणतंही काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा, काहीतरी करून दाखवण्याची इच्छा. ओके, पॉझिटिव्ह एनर्जी, एनर्जी, एनर्जी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप सारे. इट्स समथिंग मॅजिकल विच इज नॉट सीन. एक प्रकारची शक्ती जी आपल्यात चेंज करू शकते. ठीक आहे. एनर्जी म्हणजे एक अशी ऊर्जा, एक अशी शक्ती जी तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, प्रत्येकामध्ये आहे. ओके, तुमचे उत्तरही एकदम बरोबर आहे. पण ती कधी अप होते, कधी डाऊन होते, हे तुम्ही सर्वांना माहिती आहे ना. कधी अप होते, कधी डाऊन होते. कधी तुम्हाला खूप प्रफुल्लित वाटते, खूप प्रसन्न वाटते, आणि कधी कधी तुम्हाला फार डाऊन फील होते. होते की नाही असं? येस, नो? कधी कधी काहीच काम करायची इच्छा होत नाही, है ना? सो 2 प्रकारच्या एनर्जी असतात बघा. एक असते हाय एनर्जी आणि एक असते लो एनर्जी. मी नेहमी हे उदाहरण देतो माझ्या क्लासेसमध्ये, ते आजही मी तुम्हाला देतो. तुमच्या घरात लहान मुलं आहेत का? येस, नो एव्हरीबॉडी? आहेत का? हात वर करून सांगा मला, किती लोकांच्या घरात लहान मुलं आहेत? नातू असतील, मुलं असतील, पोरीचा मुलगा, मुलीचा मुलगा, काय मुलाचा मुलगा, काहीतरी असेल ना, आजूबाजूला असतील. आजूबाजूला तर असतील 100% लहान मुलं. राईट? बरं, तुमच्यापैकी असे किती लोक आहेत जे स्वतः कधीतरी लहान मुलं होते? रेज युअर हँड. होतो ना, आपण कधीतरी लहान होतो. रेस, राईट? ओके, आपणही कधीतरी लहान होतो. मग आता मला एक सांगा, एका लहान मुलामध्ये आणि एका मोठ्या माणसामध्ये, दोघांमध्ये जर का एखाद्या गोष्टीवर आर्ग्युमेंट चालू आहे, समजा एक्झाम्पल, की तो म्हणतो पप्पा मला चॉकलेट पाहिजे, किंवा मम्मी मला हे खेळणं पाहिजे. ओके, किंवा मला हे पाहिजे, ते पाहिजे, काहीतरी मागत आहे तो मुलगा किंवा मुलगी. त्याच्यामध्ये आणि त्याच्या मम्मी पप्पामध्ये नेहमी जिंकतं कोण? कॅन यू टाईप इन द चॅट बॉक्स? नेहमी जिंकतं कोण? मुलगा की मम्मी पप्पा की आजी आजोबा? कोण जिंकते? लहान मूल जिंकते ऑब्वियसली. सवाल ही पैदा नहीं होता. मेरे घर में 2 बच्चे हैं 3-3 साल के, है ना, ट्विन्स आहेत ते, मुलगा आणि मुलगी. सो नेहमी कोण जिंकते? तेच जिंकतात. बरोबर आहे. का बरं जिंकत असतील ते? काय वाटते तुम्हाला?
का बरं जिंकत असतील? एकदम खतरनाक सिक्रेट सांगत आहे मी तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. का बरं जिंकत असतील ते? फोर्स, एनर्जी, हट्टीपणा. आणि हट्टीपणा म्हणजे काय? त्याच्या हट्टीपणाला थोडं अजून डीप मध्ये जाऊन विचार करा ना. हट्टीपणा म्हणजे काय? दे हॅव हायर एनर्जी. येस, राईट. ते नेहमी कसे असतात? हाय एनर्जी मध्ये असतात. पाहिजे 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 पाहिजे, मला पाहिजे, असे करतील ते. म्हणजे तुम्हाला काही, अरे बाबा देऊन टाकायला, दे 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 दे. आता मॅजिकल गोष्ट ऐका मी काय म्हणतो. तुम्हाला जे काही पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये, व्हॉट एव्हर, सुख, समाधान, ऐश्वर, पैसा, चांगले रिलेशनशिप, मानसिक शांतता, जे काही पाहिजे तुम्हाला, तुम्ही जर का ह्याच एनर्जीने देवाला मागितलं तर ती गोष्ट, किंवा जो कुठला तुमचं जे काही मानत असेल त्याला जर मागितलं तर काय होईल? या युनिव्हर्सला मागितलं तर काय होईल? जसे तुम्ही आई वडील असताना त्या मुलांना देऊन टाकता, तसं तो का नाही, अरे बाबा देऊन टाकायला लवकर. सो दॅट्स वाय वी हॅव टू बी इन हाय एनर्जी. कसं असलं पाहिजे आपण? असं करा हात सर्वांनी, कसं असलं पाहिजे आपण? हाय एनर्जी मध्ये असलं पाहिजे. आपण कसे बसतो क्लासला, हे बघा असे. कोणीतरी असं झोपून, हा ठीक आहे, हा काय ठीक आहे. हाय एनर्जी मध्ये असलं पाहिजे आपण. नाही तर क्लास अटेंड करून का फायदाच नाही, करूच नका. पिक्चर नहीं है हा, मूवी नहीं है हा, दिस इज नॉट अ मूवी. आओ, एंटरटेनमेंट नहीं चल रहा है इधर भैया, इधर ट्रांसफॉर्मेशन चल रहा है. हेलो एव्हरीबॉडी. काय चालू आहे इथे? ट्रान्सफॉर्मेशन. कुणाचं तरी आयुष्य बदलणार आहे, कुणाचं तरी आयुष्य बदलते या क्लासमधून. कुणाला तरी खूप साऱ्या गोष्टी मिळत आहेत. असे लोक आहेत आमच्याकडे. म्हणून बी सिरियस. हाय एनर्जी मध्ये असतो का आपण? जेवण केलं, आता काही झोप येत नाही, म्हणून थोडासा क्लास लावा सागर सरांचा, त्यांना ऐकता ऐकता झोप येऊन जाईल. है ना? सो मेक शुअर युअर व्हिडिओ इज ऑन. ठीक आहे? नाही, जस्ट जस्ट जोकिंग, जस्ट जोक जोक, थोडीशी जोक पाहिजे ना, कारण झोप नाही आली पाहिजे तुम्हाला. सो व्हिडिओ ऑन करून बसा, ठीक आहे ना? सो जेव्हा आपण हाय एनर्जीमध्ये असतो, तेव्हा आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी मिळतात. आम्ही सकाळी 6 वाजतापासून इथं बसलेला असतो, म्हणजे मदत ब्रेक घेतो. पण 6 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत इथं बसलेला असतो. बॅचेस चालू असते एका मागे एक. आता तुमची बॅच झाली की पुन्हा एक 4ची बॅच आहे. ह्याच एनर्जीनं बोलतो मी. आरती मॅडमचे चालू असते काही ना काही काम. ह्याच एनर्जी. का बरं ही एनर्जी? बरेच लोक विचारतात, सर एवढं मोटिवेट कसं का राहता तुम्ही? मी म्हणतो की तुम्हीच आहे आम्हाला मोटिवेट करणारे. तुमचे चेहरे दिसले की आम्ही ऑटोमॅटिक मोटिवेट होऊन जातो. तुम्ही नसा बरं माझ्यासमोर, समजा तुमच्यापैकी आता कोणीच नाहीये माझ्यासमोर, मी एकटा बडबड करणार आहे का एवढी? सो वी आर इच, आपण एकमेकांना काय करत आहे? एनर्जी देत आहोत एकमेकांना. काय देत आहे? ऊर्जा देत आहे एकमेकांना. काय देत आहे? मोटिवेशन देत आहे. सो जेव्हा आपल्याला काही गोष्टी अचीव करायच्या असतात किंवा अचीव करा असं वाटतात, त्यावेळी आपण हाय एनर्जीमध्ये राहिलं पाहिजे. तर त्या गोष्टी आपल्याकडे कसं येतील? लवकर अट्रॅक्ट होतील. ओके. सो आपण ते हाय एनर्जी, लो एनर्जी काय असते ते समजून घेऊ आता. ओके. सो बघा, 3 प्रकारच्या एनर्जी असतात. तुम्हाला जिथं जिथं गरज वाटली लिहून पण घेऊ शकता तुम्ही. 3 प्रकारच्या एनर्जी असतात. ओके. एक असते हाय एनर्जी, एक असते मिडल एनर्जी, आणि एक असते लो एनर्जी. ठीक आहे. सो एव्हरीथिंग इज व्हायब्रेटिंग ॲट द स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी. प्रत्येक गोष्ट जी आहे ना, ती एका स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत आहे. तुम्हाला वाटते की ती गोष्ट तशी आहे, पण ती तशी नाही आहे. आपल्या डोळ्यांना ती, आपले डोळे ते बघू शकत नाही. ठीक आहे, कारण आपले नॉर्मल डोळे नाही बघू. तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवतो. तुमच्याकडे जर कॅमेरा असेल, फोन, तर फोन आहे ना, त्याचा कॅमेरा ऑन करा. फोनचा कॅमेरा ऑन करा. ठीक आहे. ऑन केल्यानंतर कुठलंही लाईट असेल तुमच्या घरात, तर त्या लाईटासमोर तुम्ही जेव्हा त्याला पकडाल, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये असे व्हायब्रेशन्स दिसतील. ते व्हायब्रेशन म्हणजे काय आहेत? ही फ्रिक्वेन्सी आहे. ते एका फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होत आहे तो कॅमेरा. आणि फोटो जेव्हा तुम्हाला काढता, तुम्हाला वाटतं की तुम्ही एक पिक्चर काढला. नाही, ते खूप सारे क्लिक असतात. तुम्हाला मी अजून एक प्रूव्ह करून दाखवतो. आता हा माझा फोन आहे, हा बंद आहे. मी जसा हा कॅमेरा समोर पकडेल ना, तुम्हाला काहीतरी लाईट असं इथं शो होईल. दिसतो का बघा? थांबा, मी बंद करतो म्हणजे दिसू शकते कदाचित. दिसते का लाईट? बारीक लाईट असा शो होते का त्याच्यात? तो लाईट म्हणजे ह्या कॅमेराचा सेन्सर आहे. सो प्रत्येक गोष्ट आहे ना, एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर काय करते? व्हायब्रेट करते. आणि ते जेव्हा व्हायब्रेट करते त्याला एनर्जी असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? एनर्जी असं म्हणतात. असं मी म्हणत नाही. असे एक अमेरिकेचे एक सायंटिस्ट आहे, त्यांनी सांगितलं. ओके. त्यांनी हे प्रूव्ह पण केलं. त्यांचं नाव आहे निकोला टेस्ला. ते असं म्हणतात की इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड द एनर्जी, जर का तुम्हाला ऊर्जा ह्या शब्दाला समजायचं असेल, एनर्जीला समजायचं असेल, तर तुम्हाला आधी व्हायब्रेशन काय आहेत हे समजलं पाहिजे.
सो व्हायब्रेशनला आपण आपल्या लेमॅन लँग्वेजमध्ये, म्हणजे आपल्या एकदम सोप्या आणि साध्या शब्दामध्ये आपण व्हायब्रेशन काय आहे ते समजून घेऊ. ओके. समजायचं तुम्हाला? येस नो एव्हरीवन? किती लोकांना समजायचं व्हायब्रेशन म्हणजे काय असते? एका मिनिटातच समजून सांगतो मी लगेच. व्हायब्रेशन म्हणजे काय? एखाद्या वेळेस तुम्ही मंदिरात गेले, तुम्हाला कसं वाटते? प्रसन्न वाटते का? येस नो? तुम्ही घरात काही पण हो तुमच्यावर किती मोठा स्ट्रेस असू द्या, तुम्ही किती टेन्शनमध्ये असू द्या, तुम्ही मंदिरात जा फक्त. काय वाटेल तुम्हाला? प्रसन्न वाटेल. का वाटेल प्रसन्न? बिकॉज त्या मंदिराची जी एनर्जी आहे ती कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. त्या मंदिराचे जे व्हायब्रेशन आहेत ते कसे आहेत? पॉझिटिव्ह आहेत. तिथं आल्यावर कोणी असं काही म्हणत असेल का हो, की याचं खराब होऊ दे, त्याचं घरात भांडणं लागू दे, असं कोणी म्हणत असेल का? तिथं आल्यावर प्रत्येक माणूस काय काहीतरी चांगला विचारच मागतो ना देवाला. मला पैसे मिळू दे बाबा, माझी तरक्की होऊ दे बाबा, माझ्या मुलांचं भलं, असंच म्हणतो, बरोबर आहे? सो पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे तिथे, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे तिथे. तेच तुम्ही काय करा, एकदम चकाचक तयार व्हा, मस्त चांगले कपडे घाला, मस्त फ्रेश मूड, ज्या दिवशी तुमचा मूड चांगला आहे त्या दिवशी आहे ना, एक असे चक्कर एक हॉस्पिटलमध्ये मारा कुठले. त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाता आणि बाहेर आले की तुमची एनर्जी डाऊन झालेली असेल, असं तुम्हाला फील होईल की यार आज फारच थकल्यासारखं वाटत होते का? असं येस नो एव्हरीबडी? झालेलं आहे का कधी पास्टमध्ये? किंवा एखाद्याच्या घरी काही डेथ झाली किंवा काही दुःखाचा प्रसंग झाला, तिथं तुम्ही जा, तिथं तुम्हाला गेल्यावर आल्यानंतर तुम्हाला डाऊन फील होईल. ते का डाऊन फील होते माहिती आहे का? कारण तिथे व्हायब्रेशन कसे होते? निगेटिव्ह व्हायब्रेशन्स होते. दवाखान्यात तुम्ही गेले, सगळेजण कंप्लेंट चालू होते त्यांच्या, की कधी बरं होईल बाबा, किती मोठं बिल झालं बाबा, कुठून भरू बाबा, याचं का होईल की नाही. हे व्हायब्रेशन्स त्याच्यामध्ये आहेत, त्या सराउंडिंगमध्ये. काही लोक आम्हाला म्हणतात की सर 6 दिवस तुमच्यासोबत राहिलं ना, फारच मजा येते. तो 1 तास ना खूपच छान असतो. आमचे 2-2 दिवसाचे, 3 दिवसाचे लोणावळ्याला प्रोग्राम होतात जेव्हा, तेव्हा लोक म्हणतात की सर हे 3 दिवस फारच छान होते, असे दिवस तर कधी जगलोच नाही मी. आम्ही काही केलं का? नाही, आम्ही काही नाही केलं. ते वातावरणाची एनर्जी आहे. बिकॉज एव्हरीबडी, आता तुम्ही इथं आले आहात, तुम्ही काही असा चुकीचा विचार घेऊन आले का? किंवा आम्ही काही चुकीचा विचार घेऊन आलो का? की नाही नाही, आज तर मी सागर सरांची मजाच घेतो बघा तुम्ही. मी असं कोणाचा बद्दल विचार करून आलो का? नाही, आपण एक चांगल्या उद्देशाने इथं आलो आहे. त्याच्यामुळे आपले थॉट्स पॉझिटिव्ह आहेत. आणि त्याच्यामुळे जे एनर्जी क्रिएट होत आहे, जे व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी जे क्रिएट होत आहे, ती एक पॉझिटिव्ह आहे. याला म्हणतात काय? व्हायब्रेशन. समजलं का? येस नो? सो जसं जसं आपण लोकांसोबत राहतो, जसे जसे लोकांसोबत आपण भेटतो, जसे जसे लोकांसोबत आपण टाइम स्पेंड करतो, तसे तसे व्हायब्रेशन्स आपले होत जातात आणि आपण काय होतो? आपले चक्रा डिस्टर्ब होतात, आपले व्हायब्रेशन डिस्टर्ब होतात. आता एखादं कुठलंही लहान मूल जेव्हा जन्माला येते, त्याला जर का तुम्ही बघितलं, तर त्याच्याकडे बघितल्यावर प्रसन्न वाटेल तुम्हाला. का बरं प्रसन्न वाटते? कारण त्याचे 7ही चक्र बॅलेन्स असतात. तोपर्यंत त्याला माहीतच नाही व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. आणि राईट रॉंग काही आहेच नाही ऍक्च्युली, हे आपण तयार केलेल्या गोष्टी आहेत, की ये सही, ये गलत. त्याला माहित नाही तोपर्यंत की द्वेष काय असतो, राग काय असतो, ईर्ष्या काय असते, हे त्याला माहितच नाही. थोडासा मोठा झाला की मग त्याला ते चालू होते की हा बाजू वाले ने हे किया क्या, अरे इसने वो किया क्या. कधी होते हे चालू? समजायला लागल्यानंतर मग त्याचे चक्र काय होतात? इम्बॅलन्स होतात. एक छान उदाहरण मी नेहमी देतो, की तुम्ही एक एक्झाम्पल, एक प्रयत्न, असं विचार करा, फक्त 2 सेकंदासाठी विचार करा, की तुम्ही देव आहात समजा. यू आर अ गॉड. ठीक आहे, आता सगळं पॉवर तुमच्या हातात आहे. मोदीपेक्षा मोठे आहे तुम्ही, ठीक आहे ना? देव आहे म्हणजे मोदीपेक्षा मोठेच आहे ना यार. आता तुम्ही काय कराल हो? समजा तुमच्या समोर एखादा दुःखी पीडित व्यक्ती आला, त्याचं काय कराल तुम्ही? चांगलं कराल की वाईट? ऑब्व्हियसली त्याला चांगलं कराल. एखाद्या आजारी व्यक्तीला काय कराल? चांगलं कराल त्याला ऑब्व्हियसली. तुमचा दुश्मन, ज्याला जो जो तुमचा दुश्मन होता कालपर्यंत, तोही तुम्हाला दुश्मनासारखा वाटणार नाही. का बरं? कारण आता तुमच्याकडे सुपर पॉवर आहे. तुम्ही गॉड आहात, तुम्ही काय कराल त्याला पण, की बाबा तुझंही भलं होऊ दे. क्योंकि अब आप तो सबसे ऊपर चले गए ना. तर तेच गोष्ट समजायला सांगत आहे मी. तेच गोष्ट समजायची आपल्याला. आपल्याला स्वतःचे व्हायब्रेशन्स एवढे वाढवायचे आहेत किंवा स्वतःची एनर्जी एवढी वाढवायची आहे, की आपल्या डोक्यात, मनात, कुठंच शरीरात कुठंच निगेटिव्ह गोष्ट आलीच नाही पाहिजे. ते आलीच नाही पाहिजे असं होणार नाही. ते येईल, पण त्याला कट करता आली पाहिजे. येस नो एव्हरीबडी? त्याला म्हणतात हाय एनर्जीमध्ये जाणे. त्याला काय म्हणतात? हाय एनर्जीमध्ये जाणे. समजलं का? हे सर्वांना खरं सांगा मनापासून, की डोक्यावरून गेलं? किती लोकांना समजलं? अच्छा, नाही पण समजलं असेल तर रेकॉर्डिंग बघू शकता तुम्ही, ठीक आहे? म्हणजे तुम्हाला अजून अजून डीप समजेल. चला आता पुढे जाऊ आपण. तर मी जसं तुम्हाला बोललो की 3 प्रकारच्या एनर्जी असतात.
ओके, थोडंसं मी डिले चालत आहे, पण ठीक आहे. 3 प्रकारच्या एनर्जी असतात. एक असते लो एनर्जी, एक असते मिडल एनर्जी आणि एक असते हाय एनर्जी. ठीक आहे, हाय, मिडल आणि लो असे 3 पॉइंट असतात व्हायब्रेशनचे किंवा एनर्जीचे. ओके, सो हाय म्हणजे काय? जेव्हा हाय एनर्जी, जेव्हा कुठल्याही दोन गोष्टी लो आणि हाय ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा आयदर समथिंग इज क्रिएटेड और समथिंग विल बी डिस्ट्रॉइड. समजा एक हुशार मुलगा, थोडं अजून सोप्या भाषेत समजून घेऊ. एक हुशार मुलगा आणि एक मुलगा, हे दोघं जण जर एकत्र आले तर काय होईल हो? दोनच गोष्टी होऊ शकतात. एक तर हुशार जो आहे तो दुसऱ्याला हुशार करून टाकीन, एक तर जो आहे तो दुसऱ्याला करून टाकीन. तो एक तर दोनों अच्छे मार्क से पास हो जाएंगे, या तो दोनों भी फेल हो जाएंगे. म्हणजे जेव्हा हाय एनर्जी आणि लो एनर्जी हे एकत्र येते, तेव्हा काहीतरी क्रिएट होते किंवा काहीतरी डिस्ट्रॉय होते. ठीक आहे. ओके, सो हाय एनर्जी म्हणजे आपण जर का हाय एनर्जीमध्ये राहिलो तर आपण लोकांना काय करू शकू, कदाचित काहीतरी चांगलं क्रिएट करू शकू. ओके, हाय एनर्जी हे नेहमी काहीतरी क्रिएशन करत असते, काहीतरी बनवते, काहीतरी तयार करते. मीडियम एनर्जी जी आहे ती सस्टेन करते. म्हणजे तुम्ही जर का लो मध्ये पण नाही, हाय मध्ये पण नाही, तर तुम्ही सस्टेन कराल. ओके, आणि तुम्ही लो एनर्जीमध्ये असाल तर शक्यता आहे की तुम्ही डिस्ट्रॉयकडे जाता. ओके, त्याचं मी उदाहरण तुम्हाला अजून एक समजावून सांगतो. काही लोक आपण आसपास बघतो की त्याची फास्ट प्रगती 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 प्रगतीच होत असते. काही लोक असतात की त्याची प्रगती पण होत नाही ना अधोगती पण होत नाही, तो सेम चालू असते. 25,000 50,000 पगार तेवढाच असते, तो 50 50 50 मरेपर्यंत 50च कमवत राहते. तो तो आहे मीडियम एनर्जी. एखादा असते की तो चांगला पोझिशनवर असते, पण तो खाली 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 करता करता तो डुबून जाते एक दिवस. म्हणजे तो लो एनर्जी मध्ये चाललेला आहे. समजलं का? येस नो? सो याला जर समजून घ्यायचं म्हटलं आपल्या हिंदू धर्माच्या याच्यामध्ये, तर ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना तुम्ही बघू शकता. हे उदाहरण आहे. ओके, मी ब्रह्मा विष्णू महेश नाही म्हणत आहे, हे उदाहरण देत आहे मी तुम्हाला की ब्रह्मा इज अ क्रिएटर ऑफ द युनिव्हर्स. जे काही जग बनवलंय, ब्रह्मांड बनवलं, कोणी बनवलं? ब्रह्माने बनवलं. म्हणजे ते कोण आहे? हाय एनर्जी क्रिएटर आहे. क्रिएटर आहे ना, काहीतरी बनवलं. विष्णू इज अ सस्टेनेबिलिटी. म्हणजे विष्णूने काय केलं की ते जे जग बनवलं ब्रह्माने त्याला सस्टेन केलं, वेगवेगळे अवतार घेऊन, कधी कृष्णाचा अवतार घेतला, कधी रामाचा अवतार घेतला, कधी अजून कोणाचा घेतला. आणि माणसाला नेहमी हे शिकवलं की तू जगला कसा पाहिजे, तू हे जीवन कसं जगायचं आहे हे शिकवलं. म्हणजे सस्टेन कसं करायचं हे शिकवलं. समजलं इथपर्यंत? आणि तिसरं म्हणजे ज्याला आपण म्हणतो महेश, ते डिस्ट्रॉय नाही आहे. म्हणजे डिस्ट्रॉय म्हणजे मला हे म्हणायचं आहे की महेश म्हणजे जे शंकरजी आहेत त्यांना तुम्ही नेहमी अशा भूमिकेत बघितलं असेल की ते कधी पण एकदम रागात असतात, कधी पण ते काहीतरी विनाश साठी त्यांचं बऱ्याचशा वेळे हे असते. आणि दुसरीकडे त्यांचंच एक हे आहे की ते ध्यानस्थ असतात. ऑलवेज ध्यानस्थ बघितलं असेल तुम्ही शंकराला. तर मला हे समजून सांगायचं आहे की ह्या 3 एनर्जीज तशा काम करतात. ठीक आहे, म्हणजे महेश म्हणजे लो एनर्जी असं नाही म्हणायचं मला. हां, हे लक्षात घ्या. काही लोकांचं मिसकन्सेप्शन, अंडरस्टँडिंग होते की महेश म्हणजे लो एनर्जी आहे की नाही. इट इज नॉट लो एनर्जी. मी हे म्हणतो की एक एक्झाम्पल. समजलं? सो हे आहेत व्हायब्रेशन पॉईंट. किती लोकांना समजले? जरा टाईप मी इन द चॅट बॉक्स. जर का चालू असेल तर चॅट बॉक्स चालू आहे का? चालू करतो मी. टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना समजलं? ओके, सो दिस इज व्हॉट इज द एनर्जी. तर आपण आता एनर्जी शिकतोय. रेकी म्हणजे आपण काय शिकतोय? एनर्जी. मग आपण हाय लेवलच्या एनर्जीमध्ये जाऊ, तर आपण दुसऱ्याला ती हाय लेवलची एनर्जी काय करू? देऊ. म्हणजे त्याला आपण त्या एनर्जीतून हेल्प करू. मग आता बरेच लोक हाही प्रश्न विचारतात की सर मी जर का दुसऱ्याला हिलिंग केलं, ठीक आहे, मी दुसऱ्याला हिलिंग केलं तर माझी एनर्जी कमी होईल का? तर त्याचं उत्तर आहे नो. कारण तुमची एनर्जीच नाही आहे. यू आर जस्ट अ मीडिएटर. तुम्ही ते प्राणशक्ती जी आहे, ऊर्जा शक्ती जी आहे, ते ब्रह्मांडाची घेऊन त्याला ट्रान्सफर करत आहात. सो यू आर जस्ट अ मीडिएटर. जसं की आपल्या घरात मीटर असते ना, मीटर इलेक्ट्रिसिटीचं, ते मीटर आहोत आपण. वाहक आहोत आपण. कोण आहोत आपण? वाहक. ठीक आहे. दुसरा प्रश्न येतो की सर जर का एखाद्याला काही डिसीज आहे किंवा काही असं काही प्रॉब्लेम आहे, काही अडचणी आहे, तर तिथं आपण त्याला टच केलं पाहिजे का? मग तुम्ही तर म्हणाल की आपण हाय एनर्जीमध्ये आहे तर आपल्याला काहीच होणार नाही. तर जर का डिसीज असा आहे की जो लागवण होऊन वाढू शकतो, जसं की करोना आहे किंवा बाकीचे काही डिसीज असतात, तर त्या केसमध्ये तुम्ही पेशंटला दुरून काय केलं पाहिजे? एनर्जी दिली पाहिजे. तुमची हिलिंग तुम्ही जे आहे ते दुरून केलं पाहिजे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. पण आता आपण लेवल 1 मध्ये आहोत. तर लेवल 1 मध्ये फक्त 10%च आपली एनर्जी ॲक्टिव्हेट होते आणि ती सुद्धा तुमची अटॅचमेंट झाल्यानंतर. काल मला बऱ्याच लोकांचे फोन मेसेज चालू आहेत. ओके, हे 6 दिवस सेशनमध्ये बऱ्याच लोकांचे फोन मेसेज येतात आणि बऱ्याच लोकांची अशी मिसअंडरस्टँडिंग आहे की लेवल 1 झाली म्हणजे आम्ही हीलर झालो की काय.
तर मी इथे स्पष्ट करून देतो रेकॉर्डिंगवर की लेवल 1 मध्ये फक्त तुम्ही 10% एनर्जी क्रिएट करू शकता. तेही तुम्ही 6 दिवस अटेंड केले, अटेनमेंट केली, त्यानंतर त्यानंतर तुम्हाला 7 दिवसाची मेडिटेशन प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही 10% वर जाणार. जेव्हा तुम्ही लेवल 2 आणि 3 करता तेव्हा 40 अजून आणि त्यानंतर 50 असं 100% वर जाता. त्यावेळी तुम्ही ॲज अ हिलर म्हणून इतरांसाठी काम करू शकता. त्याच्या आधी फक्त तुम्ही स्वतःवरच ट्राय करू शकता आणि ते पण टच थेरपीने, म्हणजे जसं काल शिकवलं ना तुम्हाला हेच 7 चक्र ते. ठीक आहे. ओके, सो हे क्लिअर आहे ना सर्वांना? काही डाऊट नाही ना याच्यामध्ये? डाऊट नका ठेवू, नाही तर लगेच हा क्लास झाला की आपल्याला असं वाटेल. तर तसं करू नका. ठीक आहे, असे करतात बरेचसे लोक. केलं तर नो, वी डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, बिकॉज आम्ही ओपनली बोलत आहे. हे रेकॉर्डिंग्स यूट्यूबवर असतात. सो वी आर क्लिअर फ्रॉम दॅट. आमचं काम आहे तुम्हाला शिकवणे, समजवणे की याचा काय उपयोग आहे आणि कसा कसा उपयोग आहे, लोकांना काय काय झालं. कोणीतरी हाही प्रश्न विचारला होता की हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे का? तर तुम्ही, मी सांगितलं होतं की रेकी इन हॉस्पिटॅलिटी असं सर्च करा तुम्ही गुगलवर. तुम्हाला फॉरेन कंट्रीमध्ये किंवा आतला भारतामध्ये पण चालू झालं. जे काही तुम्ही ट्रीटमेंट करता त्यासोबत रेकी द्यायला सुरुवात केलेली आहे डॉक्टर लोकांनी. ठीक आहे. सो इट इज 100% प्रूव्हन कॉन्सेप्ट. आणि शेवटचा मुद्दा की काल आपण 7 चक्रांबद्दल माहिती घेतली. ते 7 चक्र आपले कुठं आहेत याचा एक्झॅक्ट माहिती आता तुम्हाला आरती मॅडम देतील पुढच्या सेशनमध्ये. आणि 13 पॉईंट कुठले आहेत, असे आपल्या शरीरातले असे कुठले 13 पॉईंट आहेत. तसे टोटल 24 पॉईंट आहे, पण 24 पॉईंट चार्ज करायला गेले तुम्ही तर 72 मिनिटाचा वेळ लागतो. आणि तेवढा वेळ आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाकडेच नाही आहे. म्हणून ते 13 पॉईंटमध्ये शॉर्ट केलेले आहे. तर ते कुठं आहेत ते तुम्हाला आज आरती मॅडम सांगतील. ते त्यावेळी तुम्हाला टच करून बघायचं आहे, फील करून बघायचं आहे. ठीक आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आपण बघितलं असेल की नजर काढतात. नजर माहिती आहे का तुम्हाला? नजर काढतात, किती लोकांना माहित आहे? नजर काढतात बऱ्याच वेळा लहान मुलांची, आहे ना असं. तर त्याच्यामध्ये 7 वेळा फिरवतात. हे ऐकलं का तुम्ही? हे पाहिलं का तुम्ही? हे मला त्याच्या आधी, हे रेकी शिकण्याच्या आधी नव्हतं लक्षात आलं मला. मी म्हटलं हे 7 वेळा काय करतात? 7च वेळा काय करतात? 6 वेळा का नाही करत? 8 वेळा का नाही करत? कारण 7ही चक्रांसाठी असते ते 7 वेळा. इज इट क्लिअर? ओके. सो नाव ओव्हर टू यू आरती मॅडम. आरती मॅडम आपल्याला आता पुढचं जे आहेत आपले पॉईंट्स जिथं आहेत ते समजावून सांगतील. ओके. आणि मग आपण पुढच्या सेशनकडे जाऊ. ठीक आहे. सो आत्तापर्यंत शिकले ते समजलं सर्वांना? येस नो एव्हरीवन? शो मी युअर हँड. वेरी गुड, वेरी ऍक्टिव्ह पीपल. थँक यू सो मच. थँक यू. चलो आगे बढ़ेंगे. थँक्यू सो मच सर. खूप खूप स्वागत आहे. आज आपला 4था दिवस आहे आणि तुम्ही इकडे सगळेजण प्रेझेंट आहात. आता सरांनी एनर्जी बद्दल खूप सुंदर सांगितलं आणि सगळ्यांनी छानपैकी ऐकून घेतलं. त्याबद्दल पण खूप छान की सगळे ऍक्टिव्ह राहा. मेन म्हणजे आणि आजचा आपला जो टॉपिक आहे त्याकडे जाणारच आहोत. पण त्याच्या सुरुवातीला मला हे सांगायचं की आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही तसं तर दररोज दिवशी जे काही आपण शिकतो ते खूपच इम्पॉर्टंट आहे. पण आज तुम्ही जे 13 पॉईंट आहेत, आपण मी पुन्हा वारंवार सांगतोय आम्ही या गोष्टी की आपण जापनीज मिकाऊ उसुई यांची रेकी शिकत आहोत. या रेकीमध्ये आपण 7 चक्र, म्हणजे कोणत्याही रेकीमध्ये 7 चक्रांवरतीच काम केलं जातं. आपल्या शरीरामध्ये बरीचशी चक्र असतात. पण आता आपण फक्त 7 चक्रांचा अभ्यास करत असतो. आणि या 7 चक्रांसाठी सुद्धा आपण 13 पॉइंट्स आहेत, जे आम्ही आमच्या गुरूंकडनं, आमच्या टीचरकडनं शिकलो. तेच आम्ही तुम्हाला फॉरवर्ड करत आहोत. सो आपल्याला 13 पॉइंट वरती हिलिंग करायचं असतं फर्स्ट डिग्रीमध्ये. तर हे 13 पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सो मला फक्त सगळ्यांना हे सांगायचं की आत्ता इथे लक्ष द्या तुम्ही. आतापर्यंत तुम्ही लक्ष देतच होतात, पण अजून लक्ष द्या. कारण ही तुमचं फाउंडेशन आहे. फर्स्ट डिग्री म्हणजे फाउंडेशन आहे. स्वतःला बघायचंय, स्वतःसाठी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि या गोष्टी जर आत्ता तुम्हाला क्लिअर झाल्या ना काय काय आहेत, तर पुढे जाऊन तुम्हाला ते इझी होणार आहे. जेव्हा तुम्ही हिलर होणार थर्ड डिग्री नंतर, जेव्हा तुम्ही मास्टर ग्रँड मास्टर होणार. सो त्या केसेसमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या इथे जर तुम्ही प्रॉपरली होल्ड करून ठेवल्या ना, तर त्या इझी जाणार. एवढंच सांगणं आहे. सो सगळ्यांनी कॅमेरे ऑन करायचे आहेत, कारण आपण हे पॉइंट्स बघणार आहोत, त्याचबरोबर त्याचा अनुभव देखील घेणार आहोत. आज आपण कनेक्शन क्रिएट करणार आहोत. सो बेटर की सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवलेत तर जास्त बरं होईल. काही वेळासाठी तरी ठेवा. ठीक आहे. सो आपण मग म्हणजे तुमचं जर काही चुकतंय तर इथल्या इथं आम्ही तुम्हाला सांगू शकतो की काही पोझिशन चुकतेय का किंवा काही चुकतंय का. कारण आपण उद्या मेडिटेशन बघणार आहोत. त्या केसमध्ये तुम्हाला ते कळून जाईल गोष्टी. ठीक आहे. तर सुरुवातीला थोड्याफार मिस्टेक होऊ शकतात. दॅट इज ओके. त्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे शिकताना काही गोष्टी आपण शिकता शिकता चेंज होतच असतो. पण तरी पण सांगायचं हे आहे की
आपण जे काही करतोय ना, ते जर सुरुवातीपासूनच तेवढं करेक्ट ह्याने केलं ना, तर मग कधी काही गोंधळ होतच नाही ना. जर आपण सुरुवातीला करताना जर लक्ष देऊन केलं नाही आणि मग नंतर गोंधळ निर्माण झाला, तर मग तेव्हा ते अवघड होतं रिप्लेस करणं. सो बेटर पहिल्या मोमेंट पासूनच आपल्याला त्या गोष्टी छान उत्तम प्रकारे करायच्यात, असं आम्हाला वाटतं. ओके? एक मिनिटं. स्क्रीन दिसतेय का? दिसते? येस. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण आज 13 पॉइंट्स बघणार आहोत, पण प्रत्येक दिवसानुसार आपण ही गोष्ट बघूयात की एक इंटेन्शन क्रिएट करायचंय. आता आपण सेल्फ सेल्फ असेसमेंट किंवा सेल्फ आपण स्वतःला हील करतोय, स्वतःला असेसमेंट करायचं म्हणजे स्वतःला बघायचंय प्रत्येक गोष्टीमध्ये. तुम्हाला पहिल्या दिवसापासून सरांनी सुद्धा सांगितलं की स्वतःला बघायचंय, स्वतःला ऑब्झर्व्ह करायचं, स्वतःविषयीच्या मध्ये जो काही चेंज होतो त्याविषयी बघायचंय आणि त्यानंतर आपण आता पुढे जाणार. सो हे पुढे जाताना ही जी एक गोष्ट आहे ही बघा, आजचा एक खूप सुंदर कोट आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातही घ्यावे. हा नक्कीच एकदा तरी आयुष्यात सगळ्यांनी ऐकला असेल कोट. बरोबर आहे? सो आपण आपल्या आयुष्यामध्ये आता हे ज्या रेकीमध्ये आलेलो आहोत, तर आता इथे सध्या आपण फक्त सेल्फ हिलिंग करत आहोत. पण हे करता करता आपल्याला सुद्धा या सगळ्या काय म्हणतात ऑरामध्ये येऊन इतरांसाठी सुद्धा काम करणं गरजेचं आहे. सो आम्ही ज्या काही उद्देशाने इथे आलो, या उद्देशाने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय, कारण आम्ही एकटे काहीच करू शकत नाही किंवा आम्ही एकटे तेवढं नाही करू शकत, जेवढं अजून जर हा ग्रुप वाढतोय, हीलर्स वाढतात, तेवढे सगळे मिळून करू शकतात. म्हणून या स्टेजला पुढे पुढे जाण्यासाठी सुद्धा आपण काहीतरी एखादं चांगली गोष्ट करतोय आयुष्यामध्ये, तर ती गोष्ट करताना ज्याच्याकडनं आपण शिकतो त्याच्याकडनं त्या गोष्टी घ्याच आणि त्या पुढे पण तुम्हाला देता यायला पाहिजेत. म्हणजे अजून अजून रेकी आपल्याला काय सांगते की तुम्ही इथे या, तुम्ही शिका, सगळ्या गोष्टी करा. म्हणजे आम्ही आमच्या अनुभवावरून आम्ही सांगतो की रेकी हेच सांगते की तुम्ही शिका आणि ते इतरांपर्यंत पोहोचवायचा तुमचा प्रयत्न जो आहे तो चालू ठेवा कंटिन्युअसली. सो देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावेत. म्हणजे जे सगळं चांगलं आहे ना, उत्कृष्ट आहे, ते सगळं घेता यायला पाहिजे, ऍब्झॉर्ब करता यायला पाहिजे आणि त्याच्या पुढे जाऊन रेकीच्या मार्फत ते आपल्याला इतरांपर्यंत पोहोचवता देखील यायला पाहिजे. सो हा एक छान उत्तम कोट आहे जो आपण ऐकलाच असेल, पण तो आजपासून फॉलो करायचा की जितकं घेता येईल ना या क्षणामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करतोच आहोत. या क्षणामध्ये किंवा दिवसभरात जे जिथं जिथं तुम्ही काही जे काही नॉलेज घेताय ना, ते ऍब्झॉर्ब करा पूर्णतः, संपूर्णतः, जेणेकरून ते तुम्ही अजून अजून चांगलं पुढे करू शकाल. आणि रेकीच्या माध्यमातून सुद्धा ह्या गोष्टी आहेतच की आता शिका, पहिल्या डिग्रीमध्ये स्वतःला क्लिन्झिंग करा, नंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायच्याच आहेत. ऍज अ हीलर बनायचंय, इतरांना हील करण्यामध्ये मदत करायची. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या गेल्या 4 दिवसात बघतच आहोत, अजून 2 दिवसात पुढे या गोष्टी बघणारच आहोत. सो हे जे आहे ना, हे प्रेझेंट मध्ये राहून सगळ्या गोष्टी करणं रेकी आपल्याला शिकवतेच आणि त्याच आपल्याला इथून पुढे फॉलो करायच्या आहेत. सो हे इंटेन्शन आपण एक क्रिएट केलेलं आहे आज. आता रेकी प्रत्यक्ष उपचार म्हणजे काय याविषयी आपण बघूयात की आपण आतापर्यंत रेकीची माहिती बघितली, हिस्ट्री बघितली, आपण चक्रच बघितले की चक्र काय काय आहेत, 7 चक्र आहेत. पण आता ऍक्च्युली ह्या 7 चक्रांवरती फर्स्ट डिग्रीमध्ये कसं तुम्ही टच थेरपीनं हील करणार आहात फक्त स्वतःला. पहिली डिग्री फक्त स्वतःची आहे, इतरांसाठी नाहीये, हे लक्षात ठेवा. ठीक आहे? सो हे रेकी प्रत्यक्ष उपचार कसे करायचे आहेत? तर याच्यामध्ये आपल्याला 13 पॉइंट्स वरती हिलिंग करायचं आहे. म्हणजे टच थेरपीनं आपण 13 पॉइंट्स वरती हिलिंग करणार आहोत. हे सगळे पॉइंट आपले जे 7 चक्र त्याशीच रिलेटेड आहेत आणि त्या पॉइंट्स वरतीच आपल्याला काम करायचं आहे. सो वन बाय वन मी तुम्हाला पॉइंट सांगणार आहे. सगळ्यांनी प्रेझेंट राहायचं आहे. आपण ते पॉइंट्स बघणार आहोत. प्रॉपर त्याची हाताची पोझिशन काय आहे ते चेक करायचं आहे. फील करायचं आहे सगळ्यांनी. ठीक आहे? सो पुढे जाऊयात आपण. बघायचं ना आपण कुठले कुठले पॉइंट्स आहेत ते. येस. सो बी अवेअर. पहिला पॉइंट आहे जो आहे हेड पॉइंट. आपलं हे सहस्त्रार चक्र आपण काल बघितलं. चला बरं, सगळ्यांनी हात ठेवा. दोन्ही हात ठेवायचे. राईट हँड पुढे आणि लेफ्ट हँड मागे. सगळ्यांनी ठेवायचंय. तुम्हाला जे नोट्स मिळणार आहेत आत्ता जस्ट तुम्ही टच करून तुम्ही अनुभव घ्या. एक 10 सेकंदासाठी डोळे बंद करा आणि टच करा. आपला हात आपल्या सहस्त्रार चक्राला टच करायचा आहे. हा हेड पॉइंट 1 आहे आणि फील करा. कुठेही जोर द्यायचा नाहीये, अगदी हलका हात ठेवायचा आहे, नाहीतर मानेवरती स्ट्रेस येऊ शकतो. हलका हात ठेवायचा आहे, कारण आपल्याला हिलिंग करताना मेडिटेशन मध्ये 3-3 मिनिटं हे सगळ्या 13 पॉइंट्स वरती हात ठेवायचे आहेत. सो हा फर्स्ट पॉइंट आहे. फील करा. हातात काही एनर्जी जाणवते का? चक्रामधून काही एनर्जी जाणवते का? केस आहेत आपले, हाताला कसे फील करा बरं, आपल्या केसांची स्पर्श होतोय.
आपल्याला डोक्याला स्पर्श होत आहे, फील करा, कनेक्शन निर्माण करा हाताचं आणि चक्राचं. ओके, रिलॅक्स. सो हा झाला फर्स्ट हेड पॉइंट. ठीक आहे, याला हा सहस्त्रार चक्र आहे. पहिलं चक्र आपलं जे बघितलं त्याचा पहिला पॉइंट आहे जो डोक्यावरती आहे. आपण जिथे क्राऊन घालतो तिथे दोन्ही हात कुठल्या पण पोझिशनला हात ओव्हरलॅप करायचे नाहीत, एकावर एक ठेवायचे नाहीत, ते असे ठेवा. आता कुठून इथून पुढे ठीक आहे असं ठेवायचंय. हा पहिला पॉइंट झाला हेड पॉइंट. नंतर आपण पुढे जाऊया. सगळ्यांनी बघून घ्या, कोणाला काही प्रश्न असेल तर एंड ऑफ द सेशन आपण घेऊयात, किंवा तुमच्याकडे फॉर्म येतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, दुसरा पॉइंट जो आहे आज्ञाचक्र आपलं, इथे दोन भुवयांच्या मध्ये असतं, ज्याला थर्ड आय चक्र म्हणतो. असे हात ठेवायचे, कव्हर करायचे, रिलॅक्स व्हा, कव्हर करा, कनेक्शन फील करा. अगदी हलका हात ठेवायचा आहे, खूप जवळ करायचं नाही, मान वर करायची नाही, रिलॅक्स नॉर्मल पोझिशनला ठेवायचं आहे. चला करा, एक 30 सेकंद डोळे बंद करायचे आणि फील करायचंय. ओके, रिलॅक्स मध्ये. येस, खूप हात दाबायचे नाहीये, खूप कोपरे एकमेकांना चिकटवायचे नाहीये, रिलॅक्स पोझिशन मध्ये करायचंय, कम्फर्टेबल होईल असं. सर्वांनी ऍक्टिव्हिटी करायची आहे बरं का, नाही तर तुमच्या येस. लक्षात येणार नाही काय कुठं आहे तर. ओके, कारण 7 दिवसाचं जे तुम्ही मेडिटेशन करणार आहे याच्यानंतर, तर तुम्हाला प्रत्येक पॉईंटला हील करायचं. तर तुम्हाला 13 पॉईंट कुठं आहे हे माहीत पाहिजे. त्यामुळे आत्ताच त्याचे लक्षात घ्या की कुठं आहे सेकंड आणि पॉईंट. ते लक्षात घेण्याबरोबर तुम्ही आता कनेक्शन जितकं निर्माण करणार तेवढं तुम्हाला मेडिटेशनच्या वेळेला पटकन त्या गोष्टी जाणवतील किंवा त्याची एनर्जी तुम्हाला फील होईल हळूहळू. सो प्रत्येकाने करायचं आहे. इन केस कोणाला काही इश्यू आहे, हात जास्त उचलता येत नाहीये, त्या केसमध्ये ठीक आहे, पण बाकी सगळ्यांनी करायचं आहे. ठीक आहे, त्याविषयी पण मी तुम्हाला सांगते की जर नसेल पॉसिबल होत हात उचलणं या पोझिशनला किंवा या पोझिशनला, जर शोल्डरचा काही इश्यू आहे, फ्रोझन शोल्डर आहे, तर जस्ट रिलॅक्स व्हा. पण अटेन्शन जे काही आहे, म्हणजे मी डोळे बंद जरी केले तरी माझं अटेन्शन या पॉइंटला आहे, या पॉइंटला आहे अटेन्शन. म्हणजे लक्ष सगळं इथे असलं पाहिजे आपलं. इमॅजिनेशन मध्ये, कल्पनेमध्ये जर तुम्हाला हात ठेवता येत नाहीये तर. आणि हे फक्त वर्स्ट कम वर्स्ट कंडिशन मध्ये आहे बरं का, की ज्यांना खरंच फ्रोझन शोल्डर आहे किंवा ज्यांना हाताचा काही इश्यू आहे, खरंच चॅलेंजेस आहेत, त्यांना साठीच सांगितलेलं आहे. बाकी सगळ्यांनी हात ठेवायचे. सुरुवातीला रेजिस्टन्स येणार आहे, कारण आपल्याला सवय नाहीये. जर जे कोणी एक्सरसाइज करतात त्यांना थोडाफार तरी फरक पडेल, पण नॉर्मल लाईफ मध्ये जर आपण तेवढे एक्सरसाइज करत नाहीये तर आपल्याला 3 मिनिटं असं होल्ड करणं किंवा असं होल्ड करणं थोडंसं अवघड वाटू शकतं. कारण आपला माइंड त्याला कुठे ना कुठेतरी रिजेक्ट करत असतं त्या गोष्टींना, कुठेतरी रेझिस्टन्स क्रिएट करत असतं, म्हणून शरीर आपलं तेवढे 3 मिनिटं देऊ शकत नाही. सो सुरुवातीला हा रेझिस्टन्स येणार आहे, सगळ्यांनाच येतो, असं नाही की फक्त तुम्हालाच येणार आहे. तो आम्हाला सुद्धा आला होता, आम्ही सुद्धा त्यातनंच पार झालो. सो एक 2-3 दिवस तुम्हाला या गोष्टी जाणवतील, नंतर सगळं स्मूथ होईल. म्हणून करून बघा, आता सगळ्यांच्या बरोबर करा, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी जास्त उत्तम पद्धतीने जाणवतील. ठीक आहे, रिलॅक्स. पुढे जाऊया. हा हेड पॉइंट 2 होता, म्हणजे आज्ञाचक्राचा फ्रंट पार्ट. ठीक आहे, नंतर पुढे जाऊयात. नंतर हेड पॉइंट 3, आज्ञाचक्राचा मागचा भाग. हा पुढचा भाग आहे, त्याच्या मागे हा राईट हँड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, इथून स्टार्ट केले आपण, एकदा बघून घ्या मग म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. इथून स्टार्ट केले, मग नेक्स्ट पॉइंट आल्यावर आपल्याला असा हात ठेवायचा, कनेक्शन ब्रेक नाही करायचा. आता थर्ड पॉइंट आला तर आपल्याला पहिला राईट हँड उचलायचा आहे, मग लेफ्ट हँड उचलायचं. ही सिक्वेन्स लक्षात ठेवा, कारण मेडिटेशनच्या वेळेला तुम्हाला यूज करायचंय. सो बॅक पॉइंट इथे कसं दाखवलंय तसं ठेवायचं सगळ्यांनी. 30 सेकंद फील करायचंय. शोल्डर रिलॅक्स ठेवा, हात रिलॅक्स ठेवायचे, मान रिलॅक्स असू दे, कंबर रिलॅक्स असू दे, कारण पूर्ण बॉडी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे आपली. डोळे बंद करा आणि कनेक्शन फील करा हाताचं, आपल्या बॅक पॉइंटचं, आज्ञाचक्राचा मागचा भाग, याचं आपल्याला चक्राचं आणि हाताचं काय कनेक्शन निर्माण होतंय बघा जरा. नाही झालं तरी हरकत नाही, पण हात ठेवा, ते आपोआप क्रिएट होतंय. मे बी तुम्हाला फील होणार नाही आता सध्या. किरण सर, उजवा हात वर पाहिजे, डावा राईट हात हँड खाली नेहमी पाहिजे. वर, राईट हँड नेहमी वर ठेवायचा. हम्म. ओके. अजून एक मॅडम होते कोणत्या तरी, त्यांचा हात चुकला होता. ठीक आहे, ओके. ठीक आहे, तेवढं थोडं लक्षात ठेवा की नेहमी कधी पण राईट हँड पहिला आपला ठेवायचा, मग लेफ्ट हँड ठेवायचा. ठीक आहे, ओके, रिलॅक्स.
आणि कुणाला कळत नसेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. आम्ही लक्ष आहेच आमचं तुमच्याकडे, पण तरी समजा काही तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. सो रिलॅक्स. पुढच्या पॉईंटकडे जाऊया. हा हेड पॉईंट 3 आहे. ठीक आहे. आज्ञाचक्राचा मागचा भाग. आता सहस्त्रार चक्राला मागचा भाग असा काही नाहीये. त्यामुळे सहस्त्रार चक्र हे एकच पॉईंट आहे. आज्ञाचक्र हे फ्रंट पार्ट आहे. त्याचा बॅक पार्ट म्हणजे आपण असा शो करतोय. नंतर फोर्थ पॉईंट आहे की थ्रोट चक्र. एक तर तुम्ही असं ठेवू शकता किंवा आयदर तुम्ही असं ठेवायचंय. हात वरती, राईट हँड वर आणि लेफ्ट हँड खाली. पण असं करायचं नाहीये. मानेला कोणताही स्ट्रेच द्यायचा नाहीये. नॉर्मल रिलॅक्स मध्ये ठेवायचं. ठीक आहे. ठेवा. 31 सेकंद फील करा तुम्हाला तो पॉइंट. जी पद्धत सोपी वाटते ती करा. ठीक आहे. फील करा. कनेक्शन आपल्या बॉडीचं, आपलं हाताचं आपल्या बॉडीशी जे होणार आहे, चक्राशी जे होणार आहे ते फील करा. वारंवार सांगायचं आहे की रिलॅक्स मध्ये करा. कुठेही दाबायचं नाहीये, प्रेशर द्यायचं नाही. अगदी हलक्या हाताने फक्त जस्ट टच करायचंय. टच झाला पाहिजे त्या पॉइंटला आपला फक्त. मान अशी वर नाही गेली पाहिजे, खूप साईडला वाकडी तिकडी नाही. रिलॅक्स मध्ये करा. ठीक आहे. प्रेशर एकदम नॉर्मल असलं पाहिजे. ओके. रिलॅक्स. पुढे जाऊयात आपण. सो हा झाला आपला हेड पॉइंट 4. नंतर पुढचा आहे हेड पॉइंट 5, जो आहे आपलं जे थ्रोट चक्र आहे किंवा विशुद्ध चक्र आहे त्याचा बॅक पॉइंट. म्हणजे ते हात कसे ठेवायचे तिथे विशुद्ध चक्र आहे. हा आपण असे दोन्ही हात घ्यायचे, दिसते तुम्हाला फोटोमध्ये असे ठेवायचे आहेत. ठीक आहे. रिलॅक्स. हातांना कुठलंही प्रेशर नाही येणार. अशा पद्धतीनं बोटं तुमची पूर्ण टच होत आहेत अशा पद्धतीनं. ठीक आहे. ठेवा. डोळे बंद करा आणि कनेक्शन फील करा. आणि ज्यांना तेच वारंवार सांगायचं की ज्यांना खरंच काही चॅलेंजेस आहेत शोल्डर विषयी किंवा ज्यांना नेकचा काही इश्यू आहे की त्यांना हे गोष्टी करता येत नाही किंवा डॉक्टरांनी सांगितलंय की कोणाला काही बॅकचा प्रॉब्लेम असेल, बॅकबोनचा म्हणजे मणक्याचा काही प्रॉब्लेम आहे, त्या केसमध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता त्या गोष्टी. की समजा मागे नाही जमत आहे ना तुम्हाला थ्रोट चक्राचा, तर तुम्ही पुढेच हात ठेवा. ठीक आहे. किंवा काही एजमुळे समजा कधी कधी काही चॅलेंजेस असतात, तर त्या केसमध्ये फक्त हात फ्रंटला ठेवायचा आहे, पण कन्सिडर बॅक पॉइंट करायचा. ओके. म्हणजे जसं आता इथून मी सुई घातली, आता समजा पेन आहे एखादा, तो पेन कसा असा जाईल इकडनं, तर इथून मी घातलं ह्या पॉइंटने, तर ती सुई मागे कुठे निघेल, तसा पॉइंट तो इमॅजिन करायचा. एनर्जी तिकडे सगळी गेली पाहिजे, आपले लक्ष तिकडे, एनर्जी इन द सेन्स लक्ष त्या पॉइंटला असलं पाहिजे. पण हात तुम्ही फ्रंटला ठेवला तरी हरकत नाहीये. ठीक आहे. सो ज्यांना पॉसिबल नाहीये त्यांच्यासाठी सांगितलंय. त्यामुळे कुणीही आपलं स्वतःचं जर ते पॉसिबल नाहीये, बॉडीच्या विरोधात जाऊन करू नका. किंवा सुरुवातीला अगदीच काही त्रास होते त्या केसमध्ये. पण ज्यांना नॉर्मली जमतंय त्यांनी ते नॉर्मली करायचं आहे. पण ज्यांना काही मेडिकल काही कंडिशन्स असतील त्यांच्यासाठी फक्त सांगितलेलं आहे. ठीक आहे. ओके. रिलॅक्स. रिलॅक्स. एनर्जी फील करायची आपल्याला. अगदी कुठली फक्त टच म्हणून टच नाही करायचंय. एनर्जी फील करायची. इथे काय जाणवतंय? कपाळ जाणवतंय का? आता इथे हात ठेवलाय, मागे हात ठेवलाय. काय जाणवतंय? आपली कुठे हाडं लागतायत का? आपली स्किन लागते का? हे फिलिंग, आपल्या भावना आपल्याला कळल्या पाहिजेत. या चक्रांना फक्त टच करणं म्हणजे टच करणं नाहीये. फक्त तुम्ही त्या ठिकाणी स्पर्श करताय असं नाही. त्या स्पर्शामध्ये सुद्धा एक जाणीव असली पाहिजे स्वतःच्या विषयीची. आपण सेल्फ हिलिंग करतोय. तर खरंच ज्याला काही पॉइंट्स वरती त्रास होतोय, हील झालेला आहे या विचार करा, अफर्मेशन द्या. आणि हे आता आपण करतोच आहोत इथे, पण तुम्हाला दिवसभरात जेव्हा जमतंय ना, तोपर्यंत आता अटेन्डमेंट तुमचं होईलच परवा दिवशी, पण तोपर्यंत जेव्हा जमतंय ना तेव्हा प्रयत्न करा की तुम्हाला रिपीट करता येईल. अगदी हार्डली काही सेकंड्स लागतील तुम्हाला, 1 मिनिट लागेल 13 पॉइंट्स कव्हर करायला. काही वेळ तुम्ही फील करा तुमच्या स्वतःच्या बॉडीला, स्वतःच्या चक्रासना फील करा. ही फिलिंग येणं, कारण फक्त टच करणं उपयोगाचं नाहीये, भावना पण आल्या पाहिजेत. जितका भावनाशील तुम्ही होणार तेवढी रेकी तुमच्यासाठी वर्क करणार आहे. ठीक आहे. आणि तेवढ्याच फास्ट तुमचं हिलिंग देखील होणार आहे. सो पुढे जाऊयात. हा झाला हेड पॉइंट 5. नंतर आहे आज्ञाचक्राचा फ्रंट पार्ट, म्हणजे आपलं हार्ट चक्र आहे. आता त्यांनी हात असं ठेवलं तर नॉर्मली आपण असे ठेवतो, राईट हँड वर, लेफ्ट हँड खाली.
असं बरोबर हृदयावरती हात ठेवायचा आहे. ठीक आहे, हा झाला आज्ञाचक्राचा फ्रंट पार्ट. येस, सगळ्यांनी ठेवा हात. रिलॅक्स, डोळे बंद करा. श्वास नॉर्मल असू द्यात. खूप मोठा श्वास घ्यायचा नाहीये. ठीक आहे. कनेक्शन फील करा. हृदयात काही जाणवते का? आपल्या मनात काही जाणवते का? स्वतःविषयीची माया, करुणा, प्रेम आहे का आपल्याविषयी? जर नसेल तर ते कसं फील होईल यावरती आता आपल्याला काम करायचंय. ऑफकोर्स ते असणारच आहे, पण जर कदाचित तेवढ्या पद्धतीने आपण स्वतःला प्रेम करत नसू, तर मग आपण ते करण्यासाठी स्वतःला तेवढी मेहनत आपल्याला थोडीफार घ्यावी लागेल. प्रेम करणं इन द सेन्स की स्वतःविषयी स्वतःच्या मनात असणारी आपली स्वतःची चांगली प्रतिमा आणि त्याच विषयी करण्यात आपण जे काही उच्चारण करत असतो, म्हणजे रिपिटेशन मध्ये आपण जे स्वतःशी बोलत असतो, सेल्फ टॉक म्हणतात किंवा स्वतःची बडबड, हा एक कन्सेप्ट आहे. तर त्या बडबडीमध्ये जर स्वतःला चांगलं संबोधतोय आपण, तर गोष्टी रिलॅक्स आहेत. आणि जर काही कमी जास्त होतंय तर ते आपल्याला त्या पद्धतीनं चांगलं फील करायचं आहे स्वतःबद्दल. ओके, सो फील करा कनेक्शन. रिलॅक्स. या प्रत्येक चक्र आणि प्रत्येक 13 पॉइंटला अर्थ आहे. तो अर्थ लक्षात घेऊन आपल्याला हिलिंग प्रोसेसमध्ये उतरायचं आहे. ठीक आहे, सो पुढे जाऊयात. हा बघितला आपण 6वा पॉइंट, आज्ञाचक्राचा फ्रंट पार्ट. नंतर आहे मणिपूर चक्र, म्हणजे आपलं जे बेली बटन आहे त्याच्यावरती साधारण 2 बोटं, म्हणजे आपल्या नाभीच्या वर 2 बोटं असा हात ठेवायचा आहे. ठीक आहे, दोन्ही हात पुढेच ठेवायचे आहेत. आपण फक्त फ्रंट पार्ट करतोय आता सध्या. सो दोन्ही हात वर करा. बेली बटनच्या वरती नाभीच्या वर दोन्ही हात ठेवायचे. फील करा, काही गरम जाणवते का? आपल्या शरीराचे कोणते कोणते अवयव आहेत त्या एरियामध्ये? फील करा, मनापासून फील करा. 31 सेकंद छान डोळे बंद करून रिलॅक्स व्हा. हातावर हात नाही ठेवायचा आहे. हा उजवा हात वर, डावा हात त्याच्या खाली. एकमेकावर कुठल्याच चक्रावरती ओव्हरलॅप म्हणजे एकमेकावर हात ठेवायचा नाहीये. सेपरेट सेपरेट ठेवा. आणि दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत, समोरच्या बाजूला. ओके, नाभीच्या वर. येस, ठीक आहे. हे इन्स्ट्रक्शन जे काही सांगतो ना आम्ही ते फॉलो करा. कारण काय माहितीये की ते आपल्याला करायचं इथून पुढे. नंतर तुमचं अटेंडमेंट झाल्यावरती 7 दिवस तुम्हाला हे मेडिटेशन करायचं आहे. त्यासाठी सांगण्यात आलेले आहेत फक्त इन्स्ट्रक्शन. ओके, सो फील करा. गरमपणा जाणवतोय का तुम्हाला? काही काही एनर्जी जाणवते का? स्वतःबद्दल काही मनात विचार येतोय का? जो काही चांगला वाईट जो काही तो फील करा. एक्सपिरियन्स घ्या आपल्या या सगळ्या गोष्टींचा. ठीक आहे, रिलॅक्स. ओके, सो पुढे जाऊयात. हा झाला 7वा पॉइंट. फ्रंट पोझिशन होती मणिपूर चक्राची. नंतर आहे नेक्स्ट पॉइंट, पॉइंट नंबर 8, स्वादिष्टान चक्र, म्हणजे ओटीपोट जिथे आहे आपलं, लोअर ऍब्स आपण ज्याला म्हणतो, त्या ओटी पोटावरती आपल्याला असा हात ठेवा. त्यांनी असा ठेवलाय, पण आपण शक्यतो नॉर्मली मग एक हात तुमचा, समजा आता प्रत्येकाचं कसं आहे की शरीर रचना वेगवेगळी आहे, त्यामुळे बऱ्याचदा हात थोडा वर खाली जाऊ शकतो. कोणाचं कोणाचं अगदीच बेलीच्या खाली जागा असेल किंवा आपल्या नाभीच्या खाली आहे जागा, कोणी कोणाचं पोट असेल, हरकत नाहीये. तुम्ही बरोबर तुमच्या मनामध्ये तो आपल्याला पॉइंट क्रिएट करायचा आहे आणि तुम्हाला हात ठेवायचा. ठीक आहे, सो रिलॅक्स. कनेक्शन क्रिएट करा. डोळे बंद करा. फील करा. रिलॅक्स. रिलॅक्स. ओके,
सो पुढे जाऊयात आपण. पॉइंट नंबर 9, मूलाधार चक्र, फ्रंट पॉइंट. आपली जी मांडी आहे त्याच्यावरती आपण सरळ हात ठेवू शकतो. आपण म्हणतो जॉईंट्स आहेत आपले पाय, हे आपल्या बॉडीला जिथे जॉईंट्स होतात, ज्याला जांघा म्हणतात, तिथे तुम्ही हात ठेवायचा आहे. रिलॅक्स व्हा, हात ठेवा, स्पर्श करा आणि डोळे बंद करा. कनेक्शन फील करा. आणि करून बघा सगळ्यांनी. कॅमेरे ज्यांचे ऑफ आहेत तसं आम्ही होप करतो की तुम्ही करत आहात. करणं महत्वाचं आहे, कारण बाकीच्यांचं कनेक्शन निर्माण होतंय त्यांच्या त्यांच्या चक्राशी, त्यांच्या हाताशी, त्यांच्या बॉडीशी. तुम्ही नक्कीच मिस करत नसावं. कनेक्शन निर्माण करणं पण गरजेचं आहे. रिलॅक्स हात ठेवायचे, कुठलाही ताण हातावरती येणार नाही. कुठलाही ताण तुम्ही हात ठेवताना पोटावरती, पायावरती येणार नाही याची दक्षता नेहमीच घ्यायची आहे. सो रिलॅक्स राहा. पाठ, कंबर अगदी ताठ करून बसू नका. ज्या रिलॅक्स पोझिशनला तुम्ही बसता त्याला बसलं तरी चालेल. खूप पण ताठपणा आणण्याची गरज नाहीये. त्यांनी सुद्धा क्रॅम्प वगैरे येऊ शकतात, सवय नसते आपल्याला त्यामुळे. ठीक आहे, रिलॅक्स. पुढे जाऊयात आपण. हा बघितला आपण फ्रंट पार्ट, मूलाधार चक्राचा फ्रंट पार्ट. नंतर 10वा पॉइंट आहे अनाहत चक्र, म्हणजे आपण हार्ट चक्राचा फ्रंट पार्ट बघितला, त्याचाच बॅक पार्ट. म्हणजे इथून जर आपण इमॅजिनेशन मध्ये सुई घातली, घालून बघायची नाहीये, फक्त सांगतेय, इथून घातली तर ती बाकी कुठे येईल त्या ठिकाणी आपल्याला बॅक पोझिशन येते अनाहत चक्राची. हा पॉइंट तुम्ही आपण जसं योग अभ्यासामध्ये करतो, एक हात वरून एक हात खालून असा करतो ना, हात हा खालून आपण असा करतो रिव्हर्स, येस तसं करू शकता. ज्याला पॉसिबल आहे त्यांनी करू शकता. ज्याला खरंच पॉसिबल नाही त्यांनी तुम्ही हात पुढेच ठेवा, फ्रंट पार्ट वरती ठेवायचा आहे आणि इमॅजिनेशन मागे करायचंय. म्हणजे काय म्हणायचंय की म्हणताना तुम्हाला हात तुम्ही इथेच ठेवला फ्रंट पोझिशनला, पण कन्सिडर करताना बॅक साइड कन्सिडर करायची आहे. ठीक आहे, सगळ्यांनी करून बघा, कनेक्शन क्रिएट करा. रिलॅक्स. आणि डोळे बंद यासाठी आहे की डोळे उघडे आहेत तर आपण भटकतो, कारण पहिला डोळा आहे आपल्या सगळ्या ज्या काही बाहेरच्या गोष्टी ग्रहण करण्याचं पहिलं माध्यम आहे डोळा. त्यामुळे डोळा बंद केला की आपण आपोआप आपल्या अंतरात जातो, आतमध्ये जातो. टच करा अनाहत चक्राचा फ्रंट पार्ट. हात एका, सुनीता मॅम, हात तुम्ही असे ठेवलेत, हात असे ठेवायचे आहेत, एक वर एक खाली, जर फ्रंट चक्र तुम्ही हे करताय. येस, राईट हँड वर, लेफ्ट हँड खाली. हे मी सुनीता मॅमला कन्सिडर करून सांगत नाहीये, हे सगळ्यांसाठी आहे. ओके, रिलॅक्स. हा झाला आपला 10वा पॉइंट जे आपण बघितलं. ठीक आहे, नंतर पुढे जाऊयात आपण. एकच मिनिट. झालं, कोणी शेअर पण झालं. स्क्रीन शेअर, शेअर येस, झालं. पण ते चेंज होत नाहीये. एक मिनिट. दिसत आहे ना, झाले ना, शेअर हो झालेली हो, आहे. 12 आहे ना आपलं, किती? 11. येस, 11 11 11, 11 येस. आहे ना. सो बॅक पोझिशन आहे मणिपूर चक्राची. म्हणजे आपण आता बेली बटनच्या वर घेतलं, बरोबर आहे, तर ते तुम्ही असे हात वरती ठेवू शकता, बॅक साईडला आपल्या, असे बॅकला. ठीक आहे, दोन्ही हात, राईट हँड वर, लेफ्ट हँड खाली, अप्पर बॅकला. ठीक आहे, ठेवा, रिलॅक्स व्हा आणि फील करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी फ्रंट साईडला ठेवला तरी हरकत नाहीये. ठीक आहे, ओके, रिलॅक्स. हे तुम्हाला आज दिवसभरात करायचं आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला. ठीक आहे, त्यानंतर आपला पुढचा पॉइंट आहे, हा झाला आपला 11वा पॉइंट, बॅक बॅक पोझिशन. एक मिनिट हा. करतो मी, थांबा. हो बरं, ठीक आहे, चालेल.
त्यानंतरचा आहे शेवटचा मूलाधार चक्र आहे, ज्याचा बॅक पॉइंट आहे. म्हणजे अक्षरशः आपल्याला आपल्या बम खाली हात घेऊन बसायचा आहे, म्हणजे हातांवरतीच बसायचं आहे. ते आपला मणकेचा शेवटचा पॉइंट असतो, जिकडे माकड हाड असतं. सो हातावरती, दोन्ही हातावरती आपल्याला बसायचं आहे. ज्यांना खरंच हाताचा काही इश्यू आहे किंवा ह्या पोझिशन करता येत नाहीत सुरुवातीला, त्यांनी आता जशी फ्रंट पोझिशन केली तशी मांडीवरती सरळ हात ठेवा आपल्या ह्याच्यावरती. हरकत नाही, तुमची एनर्जी बरोबर तिथेपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. सो असं बसायचंय, हात ठेवून बसायचं आपल्याला. रिलॅक्स. ओके. रिलॅक्स. सो आतापर्यंत आपण स्वादिष्टान बॅक चक्र राहिलं का? एक सेकंड. 12 नंबर की झालं हे? नाही, स्वादिष्टान राहिलं, बरोबर आहे, पुढे हा गेलं ते. तेच म्हटलं. ठीक आहे. आपलं जे ओटीपोट आहे, सॉरी, आपलं ओटीपोट आहे म्हणजे लोअर ऍब्स जे आहेत आपल्या बेली बटनच्या, आपल्या नाभीच्या खाली, त्याच्या बरोबर बॅक पॉइंटला, म्हणजे आपली जी कंबर आहे जी दुखत असते नॉर्मली, तिथे आपल्याला असे हात ठेवायचे. ठीक आहे. म्हणजे जिथं पाठ पाठ संपते आणि कंबर चालू होते तो चालू पॉइंट, होते राईट तिथे आहे हात ना? ठेवायचे दोन. येस, राईट. तिथे दोन्ही हात ठेवायचे. समजलं ना सर्वांना? येस. आणि ज्यांना, मी फक्त त्यांच्यासाठी सांगते, कारण त्यांच्या मनात शंका असेल की मला जमतच नाही हात ठेवायला, तर काय करायचंय, तर तुम्ही हात पुन्हा ओटीपोटावरती जसं फ्रंट चक्राला ठेवलात तसे ठेवू शकता. तुम्ही समोर ठेवा ज्यांना नाही जमत. ओके. ठीक आहे. येस. सो रिलॅक्स. तुम्हाला कनेक्शन यासाठीच निर्माण करायला सांगितलं की ह्याचा वापर तुम्हाला करायचा आहे. सो आतापर्यंत आपण 13 पॉईंट बघितले. पहिले आपण 5 पॉईंट बघितले की ज्याला हेड पॉईंट म्हणतात, कारण ते हेडशी संदर्भात आहेत. आपलं जे डोकं आहे, हा पहिला पॉईंट आहे आज्ञाचक्राचा, सॉरी, सहस्त्रार चक्र. नंतर आज्ञाचक्राचा फ्रंट पार्ट, आज्ञाचक्राचा बॅक पार्ट, थ्रोट चक्राचा फ्रंट पार्ट म्हणजे विशुद्ध चक्राचा पहिला पुढचा भाग, आणि विशुद्ध चक्राचा मागचा भाग. नंतर सगळे फ्रंट पार्ट आपण बघितले. अनाहत चक्र, नंतर आपण इथे बघितलं की सोलर प्लेक्सिस, नंतर सॅक्रल आणि रूट चक्र ह्याचे फ्रंट पार्ट बघितले. नंतर याचेच हार्ट चक्राचा बॅक पार्ट, नंतर सोलर प्लेक्सिसच्या बॅक पार्ट, नंतर सॅक्रल चक्राचा बॅक पार्ट आणि मूलाधार चक्राचा बॅक पार्ट. असे पहिले 5 झाले हेड पॉइंट, नंतर फ्रंट झाले 4 आणि बॅक झाले 4. असे मिळून झाले आपले 13 पॉइंट. ओके. सो या 13 पॉइंटला हिलिंग पॉइंट आपण म्हणतो. आणि आपली जी मिका उसवी रेखी आहे त्याच्यावरती 13 पॉइंट्स वरती आपण हिलिंग करत आहोत. ठीक आहे. सो हे फर्स्ट डिग्री मध्ये आफ्टर अटेनमेंट तुम्हाला 7 दिवसाचं मेडिटेशन करायचं आहे. त्यानंतर तुमची पहिली डिग्री सेल्फ हिलिंग साठीची कंप्लीट झाली असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो आपण रिलॅक्स होऊयात. हे 13 पॉइंट आहेत. हे सगळा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही वारंवार बघा. काही कन्फ्युजन असेल तर आपल्याकडे फॉर्म दिलेले असतात, त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तुमचे प्रश्न, त्याची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळतील. ठीक आहे. आय होप कोणाला काही कन्फ्युजन नसावं. सो एक रिलॅक्स व्हा सगळ्यांनी. एक 5 ते 7 मिनिटं आपण तुमचं सेल्फ हिलिंग घेणार आहोत. तुम्हाला आम्ही रेकी देणार आहोत. सो त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हिलिंग मध्ये काही अनुभव येतोय का ते फील करा. जस्ट रिलॅक्स. विचार येत आहेत, येऊ देत, काही हरकत नाही. ठीक आहे. फक्त शांत बसा. एक सर्वांनी अगदी 5 रिलॅक्स बसायचं आहे. क्लोज युअर आणि आईज. अर्ध डोळे बंद करून. पद्मासनात बसून बसा. रिलॅक्स बसा. डोळे बंद पायामध्ये करा. घडी नको. डोक्यावर डोळ्यावर चष्मा नाही पाहिजे. येस. काढून रिलॅक्स ठेवून बसा. द्या बाजूला. आणि फक्त ऍक्सेप्टन्स मध्ये राहा की तुम्हाला हिलिंग मिळत आहे, तर तुम्ही त्या ऍक्सेप्ट करा की त्या हिलिंगच्या पूर्ण प्रोसेसला ऍक्सेप्ट करा. पुढे जाऊन तुम्हाला इतरांना करायचे, पण त्याआधी तुम्ही अनुभवा. ठीक आहे. रिलॅक्स. शांत बसा. आपण 3दा मोडूयात आणि मग चालू करूयात. ठीक आहे. हात तुम्ही नॉर्मल असे ठेवले तरी चालतील मांडीवर, आकाशाकडे ओपन. सो एनर्जी फ्लो होऊ द्यात रिलॅक्स मध्ये, बॉडीमध्ये. ठीक आहे. डोळे बंद करा. 3दा मोठा श्वास घेऊयात. मोठा श्वास घ्या. सावकाश सावकाश सोडा. पुन्हा एकदा मोठा श्वास घ्या. सावकाश सावकाश सोडा. पुन्हा एकदा मोठा श्वास घ्या. सावकाश सावकाश सोडा. रिलॅक्स.
सावकाश वातावरणाप्रती सजग व्हा. आपल्या कपड्यांविषयी, आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. हातापायांच्या बोटांची अलगद हालचाल करायची आहे. हलकेच हात एकमेकावर चोळायचे आहेत. आधी डोळ्याला एनर्जी द्यायची आहे, मग संपूर्ण शरीराला एनर्जी द्यायची आहे. आणि सावकाश डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स. थँक यू सो मच. ओव्हर टू यू सर. ओके, सो वेलकम बॅक एव्हरीवन. आय होप आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल. ओके, कोणीतरी विचारलंय नोट्स, तर नोट्स तुम्हाला आज मिळून जातील सायंकाळपर्यंत. उद्या येताना त्याची प्रिंटआउट सोबत घेऊन यायची आहे नोट्सची. ठीक आहे. पुढच्या बॅचपासून आम्ही आधीच नोट्स द्यायला सुरुवात करू. आम्ही नोट्स यासाठी आधी देत नाही, कारण की मग बऱ्याचसा अभ्यास त्याच्यामधून चालू होऊन जाते न समजता, म्हणून. तर आम्ही नोट्स तुम्हाला उद्या देऊ. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुमचे बरेचसे प्रश्न असतात. वी अंडरस्टँड, पण 100-150 लोकांना इथं उत्तर देणं बिलकुलच पॉसिबल नाही आहे. सो त्यामुळे आम्ही गुगल फॉर्म रोज शेअर करतो. त्या गुगल फॉर्म भरणे हे फार गरजेचं आहे तुम्हाला, कारण त्या गुगल फॉर्मवर डिपेंड करेल की तुमची अटेंडन्स काय आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट की येस, आत्ताचा अनुभव तुमचा कसा आहे हे तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करू शकता दररोज. काल खरंच खूप छान अनुभव काही लोकांनी शेअर केले, त्यांचं मी खरंच मनापासून आभार मानतो. बऱ्याच लोकांनी शेअर केले चांगले चांगले अनुभव. सो मेक शुअर की तुम्ही एक्सप्रेस होण्याची सवय लावा, कारण जेवढे जास्त एक्सप्रेस व्हाल तुम्हाला खाली झाल्यासारखं वाटेल. यू फील इट. तुम्ही करून बघा. जेव्हा तुम्ही एखाद्याला ॲप्रिशिएट करता किंवा एखाद्या गोष्टीला ॲप्रिशिएट करता, एखाद्या वस्तूला ॲप्रिशिएट करता, तर तुम्हाला थोडं रिलॅक्स वाटेल ऑटोमॅटिक, तुम्हाला चांगलं वाटेल. सो ते करण्याची रोजची सवय लावा. ठीक आहे. उद्या आणि परवा 2 दिवस आपले बाकी आहेत, तर उद्या आपण मेडिटेशन घेणार आहोत. त्यासाठी सर्वांनी तयार राहायचं आहे. परवाला तुमची अटुनमेंट असेल, त्या दिवशी तुम्ही पूर्ण मूलाधार चक्रापर्यंत, म्हणजे हे बघा इथपर्यंत दिसले पाहिजे, इथपर्यंत इथपर्यंत तुम्ही दिसले पाहिजे अशा पोझिशनमध्ये तुम्हाला बसायचं आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओ ऑनच पाहिजे. ज्यांचे व्हिडिओ ऑन नसतील परवा, त्यांची अटुनमेंट झाली की नाही याची काही गॅरंटी नाही. आणि बाकीच्या गोष्टी मग आम्ही काही करू शकत नाही, कारण कसं आहे की जर का तुम्ही दिसले, तुमचे नावं वाचता आले, तर अटेंडमेंट देता येईल तुम्हाला. सो मेक शुअर की तिसऱ्या म्हणजे जो शेवटचा दिवस आहे तो आपण मिस करू नये. त्याची कुठल्याच प्रकारची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार नाही आहे. सो आय होप या गोष्टी क्लिअर असतील सर्वांना. आजच्या ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी काय आहेत, तर जे सूर्यनमस्कार तुम्हाला सांगितलं ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. सकाळी उठल्यावर सर्वात आधी ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे, ती ॲक्टिव्हिटी तुम्ही कंटिन्यू करू शकता. ओके. आणि उद्या आपण पाणी कसं चार्ज करायचं असते, फूड कसं चार्ज करायचं असते, ह्या पण गोष्टी उद्या आपण शिकणार आहोत. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त 2 लोकांची मला शेअरिंग ऐकायला आवडेल आजच्या विषयाबद्दल, तर मी 2 लोकांना अनम्यूट करेल पटकन. 3:08 ऑलरेडी झालेले आहे. सो रेज युअर हँड, कोणाला बोलायची इच्छा आहे. सो आय विल अनम्यूट यू पटापट. कोणाला काही शेअर करायची इच्छा आहे, हात वर करा, मला दिसत नाही इलेक्ट्रॉनिकली. दिनेश सर. हा. ओके दिनेश सर, तुम्हाला अनम्यूट करतोय मी. येस दिनेश सर, अनम्यूट करा दिनेश. येस. हॅलो. हां सर बोला. सर मी कसं आहे 2-3 कोर्स केलेले आहे. बरं. सर मला असे खूप काही जाणवते. हे स्वतः करतो ना. हम्म. कधी कधी रात्री मी जेव्हा मी असं स्वतः म्हणतो की मला 2ला उठायचं आहे, तर तरी त्याच टायमाला मी 2ला उठतो. कधी कधी पण कसं आहे, मला ड्रिंकची सवय खूप जास्त लागली. बरं ड्रिंकची बरं. सवय लागली तर मला ते हे समजत नाही आहे का मी म्हणजे कंट्रोल तर खूप करतो, पण ड्रिंक साठी कंट्रोल करू शकत नाही. बाकी हम्म, सगळ्या हम्म, गोष्टीसाठी कंट्रोल होत आहे, पण हम्म, त्यासाठी काय हम्म. करावं लागेल ते समजत नाही. ओके, गुड क्वेश्चन. याचं आत्तासाठी फक्त एवढंच उत्तर देईल मी. ठीक आहे. आत्ताच्या मोमेंटसाठी उत्तर जे देतोय मी ते एवढंच राहील माझ्याकडून. बरेच लोक विचारतात की सर नॉनव्हेज, ड्रिंक किंवा हे अशा बाकीच्या गोष्टी असतात. सो ह्या गोष्टी तुम्ही एकदम नाही करू शकणार, पण जेव्हा तुम्ही या प्रॅक्टिसमध्ये येता तेव्हा त्या ऑटोमॅटिकली कमी होतील तुमच्या. हे मी तुम्हाला गॅरंटी सांगतो की तुम्ही हो. या प्रॅक्टिसमध्ये आले, तुम्ही त्या वातावरणात राहिले, की तुम्हाला स्वतःहूनच काही दिवसानं वाटायला लागेल की नाही यार ये अभी नहीं करना है मुझे.
बाकी काही हो याच्या तसं व्यतिरिक्त जाणवलं एक्स्ट्रा, मला पण. ते बाकी याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही. बरेच लोक कुठे कुठे जातात, काय काय बाबा महाराज काय काय करतात, काहीच गरज नाही. देखो, जब तक आप हम्म. नाही डिसाईड करते, जोपर्यंत तुम्ही नाही म्हणत की नाही हे मला नाही करायचं आहे, तोपर्यंत जगातली कुठली शक्ती तुम्हाला ते करण्यापासून थांबवू शकत नाही. तुम्ही ठरवलं ना, तुम्हाला असं बरोबर. वाटते ना कुठेतरी आतमध्ये की नाही हे मला बंद करायचं आहे, हा ठीक आहे, आज तुम्ही एवढे हे झाले की तुम्ही स्वतःचा कंट्रोल नाही राहिला, तुमच्या स्वतःवर कंट्रोल नाही राहिला, पण तो मेडिटेशननी आणि या प्रोसेसनी तो कंट्रोल येईल तुमच्या स्वतःवर. हम्म. बट इट विल टेक टाइम. फक्त तुम्ही सिरियसली ह्या गोष्टी करा. मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही सेकंड आणि थर्ड लेवल 100% जॉईन केली पाहिजे, कारण एवढ्या या 6 दिवसात काही नाही होणार तुमचं. तर तुम्ही सेकंड आणि थर्ड बरोबर. लेवल जॉईन करा. त्यानंतर 7 दिवस आपलं मेडिटेशन असते सकाळी, ते तुम्ही करा. तुम्हाला ते 7च हम्म. दिवसात फरक दिसेल. ठीक आहे. ओके तसं दिनेश सर. सर मी मेडिटेशन कंटिन्यू म्हणजे 4-5 वर्षापासून करतो, पण कधी अधामधात करतो, अशा खूप काही गोष्टी जाणवल्या. पण हम्म. मधातच सोडून देतो मी ह्या सगळ्या गोष्टी. ते कारण त्याचं कारण ते म्हणजे ड्रिंक आहे सगळी. बरोबर. नाही नाही, म्हणजे त्याचं कारण ड्रिंक ड्रिंक मुळे. नाही आहे. हा. त्याचं कारण तुम्हाला असं वाटते ड्रिंक आहे, ते एक कारण झालं. हा. सगळेजण ऐका, मी काय सांगतोय फक्त दिनेश सरांसाठी सर्वांसाठी महत्वाचं आहे. मुलाला तुम्ही घरी शिकवता ABCD 1 2 3 4, हम्म. मग तुम्ही त्याला शाळेत का टाकता? तुम्ही त्याला घरीच शिकवलं पाहिजे ना सगळं काही. तर ते कसं असते, सोनाराच्या हातून कान टोचले पाहिजे. तुम्ही करता मेडिटेशन, मान्य आहे मला, पण तुम्ही ते राईट करता का? काय गोष्टी फॉलो करता का त्याच्यामध्ये? कदाचित तसं नसेल करू शकत, म्हणून ती गोष्ट तुमच्यावर हावी होत आहे मे बी. समजलं? बरोबर. सो आय रिकमेंड यू की यू बरोबर आहे. शुड गो विथ सेकंड अँड थर्ड लेवल. डेफिनेटली तुम्हाला महिन्याभरातच त्याच्यामध्ये फार मोठा फरक दिसेल. ठीक आहे दिनेश सर. ठीक ओके. आहे सर. ठीक आहे सर, थँक्यू येस सर, तुमचं बोलून खूप येस. चांगलं वाटलं सर. थँक्यू सो मच. नेक्स्ट हू वॉन्ट टू शेअर? नेक्स्ट कोण आहे बाबा? मंजिरी मंजिरी अत्रे मॅमने मॅडम. मंजिरी मॅडम अनम्यूट करा, त्यानंतर सुप्रिया मॅडम. ओके येस मंजिरी मॅडम प्लीज. तर मला विचारायचं होतं, हे आज हे तुम्ही 13 पॉइंट्स आहेत, ह्याची प्रॅक्टिस दिवसभरात किती वेळा केली तरी चालते? म्हणजे असं येस, 8. जितकं जास्त वेळा कराल तेवढा तुम्हाला चांगला आहे ना. ओके. आणि हम्म. दुसरा एक होता की प्रेग्नन्सी मध्ये हे केलं तर चालतं का? त्याचं उत्तर आरती मॅडम देतील तुम्हाला. आता सध्या तरी मॅम आपण फर्स्ट लेवलला आहोत, राईट? सो आता सध्या तरी या गोष्टी करू नका, कारण हा पण पहिली डिग्री शिकतोय, ही फक्त आपल्या स्वतःसाठी आहे. ठीक आहे. त्यामुळे इतरांना आता सध्या करतो. तुम्ही जेव्हा सेकंड थर्ड डिग्री याल ना, प्रॉपरली शिकाल, तेव्हा या गोष्टी सांगितल्या जातील. पण आता सध्या तरी आपण कोणाला सजेस्ट करायचं नाही, कारण ओके. तुम्हालाच माहिती नाहीये, राईट, त्या गोष्टी. ओके. आणि त्याचा काही प्रश्न असेल तर तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करा, तेव्हा तुम्हाला सांगण्यात येतील त्या गोष्टी. ठीक आहे. ओके. सुप्रिया थँक्यू. मॅडम. येस सुप्रिया मॅडम, थँक्यू मॅम. थँक्यू. सुप्रिया मॅडम हां. बोला. फर्स्ट ऑफ ऑल सर, थँक यू सो मच. अशा प्रकारचं सेशन आता माझ्या समोर होत आहे, त्याच्यामुळे आय बिलीव्ह की माझ्याही थॉट्स मध्ये काहीतरी पॉवर आहे. हम्म. कारण की मी मागच्या 6 महिन्यांपासून आय एम ट्राईंग टू कमीत कमी पैशामध्ये कुठे रेकी शिकायला मिळेल का असं सतत माझ्या मनात चालू होतं. आणि हम्म. फायनली या सेशनमुळे मला बिलीव्ह झालं की माझ्याही थॉट्स मध्ये काहीतरी पॉवर आहे. गुड आणि गुड. तुम्ही हे जे काय देताय दॅट इज ऑसम. थँक्यू सो आणि मच. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मी जनरली ट्राय करते, कारण की ऑफिसचं शेड्यूल, नंतर मुलगीला सांभाळणं, घर, माझं लाईफ थोडंसं हेक्टिक असतं आणि त्याच्यामुळे मला अ, हे म्हणजे आपलं मेडिटेशन वगैरे करायला बराच कमी टाइम मिळतो. पण त्यातूनही मी जेव्हा करते ना, तेव्हा मला इतकं असं त्याचं काही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन येत नाही. पण आता जेव्हा आपण केलं ना, तेव्हा ऍक्च्युली तेव्हाही माझं माइंड असॉर्टेड होतं, पण माहित नाही अचानक त्या फिलिंग म्हणजे ते व्हायब्रेशन्स मला जाणवले. हम्म. हम्म. तर डेफिनेटली मला जमलं तर मी नेक्स्ट लेवल करीनच. आणि थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग युअर थँक्यू. एक्सपिरियन्स. एक दोन लोकांनी चॅटबॉक्समध्ये पण विचारलेलं आहे, तर मी थोडी माहिती देऊन देतो, कारण की मी शॉर्टमध्ये देत आहे माहिती. मी 6व्या दिवशी त्याच्याबद्दल पूर्ण माहिती देईल तुम्हाला, पण शॉर्टमध्ये माहिती हे देतो मी की सेकंड आणि थर्ड लेवल हे दोन्ही सोबत घेत असतो आपण. म्हणजे सेकंड लेवल जी असते ते 7 ते 8 दिवसाची असते तुमची, आणि थर्ड लेवल जी असते ती 7 ते 8 दिवसाची असते. सो असं 15 ते 20 दिवसाचा तो पूर्ण पोर्शन असतो. सॅटर्डे आणि संडे हे 2 दिवस तुम्हाला सुट्टी असते. ओके. तर ती बॅच जी असते ती रात्री 9 ते 10 असते. रात्री 9 ते 10. आणि त्याची जी फीज आहे ती मी आत्ता सांगून देतो, 4,999 रुपये. नो डिस्काउंट, नो EMI. ठीक आहे, कारण की पहिली लेवल जी आहे ती कम्प्लिटली आम्ही तुमच्यासाठी फ्री करतोय. सेकंड लेवल थर्ड लेवल पण हे फ्रीच आहे, तुम्ही असं समजा. कारण की एवढ्या कमी पैशात कोणीच पूर्ण भारतात कोणी करत नाही. त्याचं कारण हे आहे, आणि आम्ही
आम्ही एका बॅचमध्ये फार लिमिटेड लोक घेतो. काही लोक आहेतही करणारे, पण त्याच्यामध्ये आहे ना खूप सारे म्हणजे 100-100 लोक असतात, तर तिथे लक्ष दिले नाही जात. सो वी हॅव लिमिटेड काइंड ऑफ पीपल. कारण हे सेकंड लेवलचा अर्थही सांगतो मी तुम्हाला का. कारण की इथे 100-150 लोक आहे. प्रत्येकाचं गोष्ट ऐकून घेऊ शकत नाही. प्रत्येकाला तेवढा वेळ देऊ शकत नाही. सो तिथे काही सिलेक्टेड सिरियस लोक येतात आणि मग त्यांच्यासोबत पुढची जी प्रवास आहे तो पूर्ण केला जातो. ठीक आहे. सो मेक शुअर की तुम्ही जर का खरोखर कुठल्या तरी त्याच लोकांना मी रिकमेंड करेन की जे खरोखर कुठल्या तरी काही गोष्टीतून सफर करत असतील, ज्यांना असं वाटत असेल की यार मुझे करना है, आगे बढ़ना है. सो डेफिनेटली यू शुड गो विथ दॅट. आणि मला आरती मॅडमला आमचे पर्सनल अनुभव आहेत काही, ते की जे की आम्हाला इथं या पोर्शनमध्ये शेअर करता येत नाहीत. ओके. कारण वेळ कमी असतो, तर ते पण तुमच्याशी शेअर होतील. बाकीचे काही पार्टिसिपंट असतात त्यांचे अनुभव असतात ते पण तुमच्याशी शेअर होतील. मागच्या बॅचमध्ये एक लेडी होती. त्यांनी सांगितलं होतं की त्यांचा हात एवढ्या या पोझिशनच्या वर जात नव्हता. इकडे बघा, या पोझिशनच्या वर नव्हता जात. पण जेव्हा त्यांनी हे 6 दिवसात सेशन केलं, त्यांचा हात पूर्ण असा इथपर्यंत जायला लागला. आताही किरणनी सांगितलं, मला वाटते काल की परवा, की किरणच्या हातामध्ये काहीतरी इश्यू होता. त्यांनी पण सांगितलं की मला तो जाणवला. हे बघा, हे जादू नाही आहे. अगेन आय एम टेलिंग यू, इट इज नॉट अ जादू, इट इज अ सायन्स. ओके. ते तुम्हाला मी कधीतरी सांगेल समजावून चांगल्या प्रकारे, पण आता आज वेळ कमी असते नेहमी म्हणून. पण हे तुम्ही समजलं पाहिजे या गोष्टीला. तर हे हे तर फिजिकल प्रॉब्लेम झाले, मेंटल इश्यूज, तुमचे रिलेशनशिप इश्यूज, तुमचे बाकी भावनिक इश्यू, डिप्रेशन वगैरे शब्द वापरतात काही काही लोक मोठे मोठे. स्ट्रेस आहे मला, डिप्रेशन आहे मला. सो हे सगळं काही सॉल्व्ह होऊ शकते. फक्त काय आहे माहिती आहे का, तुम्ही तयार आहात का. आता सरांनी जसं सांगितलं की मला ड्रिंकचा प्रॉब्लेम आहे, मी पहिले तर त्यांना ॲप्रिशिएट करतो की त्यांनी एवढ्या लोकांसमोर त्यांनी ॲक्सेप्ट खरंच आहे. केलं. हे फार मोठी गोष्ट आहे. फार मोठी गोष्ट आहे हे. ते आहेत की नाही मला माहीत नाही आता, पण फार मोठी गोष्ट आहे की एवढ्या लोकांसमोर ही गोष्ट ॲक्सेप्ट करणे की बाबा मला हा अडचण आहे. ओके. सो ते ॲक्सेप्ट करणंही फार मोठी गोष्ट आहे आणि ते एक्सप्रेस करणंही फार मोठी गोष्ट आहे. सो जिथं तुमचं ॲक्सेप्टन्स आलं की मला हे अडचण आहे, समजून घ्या तिथून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात झाली. हॅलो, लिसन टू मी, काय म्हटलं मी. जिथं तुमचं ॲक्सेप्टन्स आलं की येस आय नो दिस इज द प्रॉब्लेम, ही अडचण आहे, हा प्रॉब्लेम आहे, हे चॅलेंज आहे माझ्या जीवनामध्ये, हे ज्यावेळी समजलं माणसाला, तिथून त्याची सुरुवात झाली त्याला सॉल्व्ह करण्याची. लक्षात ठेवा. सो इफ यू आर हिअर इन दिस सेशन, म्हणजे तुम्हाला कुठंतरी त्याची सुरुवात झालेली आहे तुमची. मी वारंवार ही गोष्ट सांगतो प्रत्येक सेशनमध्ये की तुम्ही इथं बसले आहात. प्रत्येक सेशनमध्ये सांगतो मी, तुम्ही इथं बसले आहात, देअर इज अ रिझन. विनाकारणाचं कोणीच कुठं बसलेलं नाही आहे. आपण इथं बसलो आहे, काहीतरी कारण आहे. कारणामुळे तुम्ही इथं आले, त्यामुळेच तुम्ही आले आहात त्या प्रवाहात, तर तो प्रवाह सोडू नका, त्याला कंटिन्यू करा. ठीक आहे. सो मी ग्रुपची लिंक शेअर करतो. अजून एखाद्या व्यक्तीला आपण चान्स देऊ शकतो, कारण की 1-2 मिनटं आहेत आपल्याकडे. सॉरी, ग्रुपची लिंक नाही, मी याची लिंक शेअर करतो, आपल्या गुगल फॉर्मची. सो उद्या आपण 2 वाजता भेटणार आहोत, सेम टाइम, सेम जगा और सेम लिंक. ठीक आहे. कोण म्हणते मला बोलायचं आहे, भोलेश्वर कोळी सर. ओके, हँड रेज करा ना सर तुम्ही. आणि इथे एक प्रश्न होता की मागे हात ठेवताना एक हात उलटा होतो. तर ठीक आहे, हरकत नाही सर. आता प्रॅक्टिसचा पार्ट आहे. जेव्हा 13 पॉइंटवर हात ठेवता, हा ठेवताना किंवा अजून कुठला ठेवताना थोडासा क्रॉस होतोय, हरकत नाही. ॲटलीस्ट टच होणं गरजेचं आहे. सो दॅट इज ओके. सर मी पुन्हा पहिली डिग्री करू शकते का, कारण मी शनिवारी दुपारी माझी अपॉइंटमेंट असते. हो, करू शकता तुम्ही. तुमच्या जे आप्तेष्ट आहेत, रिलेटिव्ज आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांना पण तुम्ही सांगू शकता. प्रत्येक सोमवारी क्लास चालू होतो, शनिवारी क्लास संपतो. हा फ्री क्लास आपण फक्त जनरल अवेअरनेससाठी करत आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे, त्यांनी गोष्ट शिकली पाहिजे. आणि म्हणतात की रेकी ही फ्री देता येत नाही. मग तुमच्या मनात हा प्रश्न असेल की वाय वी आर डुईंग इट फ्री, तर आम्ही हे युनिवर्सचं एक ग्रॅटिट्यूड म्हणून करत आहोत. ओके. आणि ज्या ज्या लोकांना सर्टिफिकेट किंवा अटेनमेंट पाहिजे असते, स्पेशली आता आम्ही ग्रुपमध्ये देतो, स्पेशली ज्यांना पाहिजे असते त्यांना आम्ही चार्ज पण करतो. सो फ्री हे याच्यासाठी करतोय कारण की समाजाने पण आम्हाला काहीतरी दिलं आहे. वी हॅव टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. त्याच्यासाठी हे 6 दिवस, 6 चोक किती होतात, 24, असे 24 दिवस आम्ही डेडिकेट केलेले आहे एका महिन्यातले. 6 6 6 6, सोमवार ते शनिवार, सोमवार ते शनिवार, सोमवार ते शनिवार. सो 24 तासाचे 24 तास डेडिकेटेड आहेत आमच्या दोघांचे पण, समाजासाठी फक्त. त्याच्या मागं आम्हाला खर्च खूप मोठा असतो, ते कधीतरी आपण बोलू. तो आजचा विषय नाही आहे. ठीक आहे, तर आपण थांबूया इथं.
आणि फॉर्म दिलेला आहे तो सर्वांनी भरायचा आहे. ग्रुप ओपन आहेत. तुमचे अनुभव जे आहेत ते ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकता. इथं आल्याबद्दल आमच्यासोबत इथं इतके 4 दिवस तुम्ही राहिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. उद्या आणि परवा आपण भेटू याच ठिकाणी, याच लिंकवर, याच वेळी. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच.